संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीजे न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठायेच बैसोनी कराये कचित्त आवडी अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावीन अनेक असतापै साधन वाहातसे आन विठोबाजी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय धे न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदम् शिववीरैचिनुतं शरण्यम् भृत्यारत्यं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं श्री संताजिया माता चरणावरी श्री संताजिया माता चरणावरी श्री संताजिया माता चरणावरी श्री संताजिया माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो समरा उत्तरे विश्रांती पावलो समरा उत्तरे साष्टांग करी दंडवत 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 विशाली पावलो समरावतरे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जन्मांतरे न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 6 चरणाचा नामाचं महत्त्व प्रतिपादन करणार, नामाचं सुलभत्व, नामाची फलश्रुती असं नामाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. या अभंगात महाराज आपल्याला असा संदेश देत आहेत. कोणतरी त्या घंटेला उपरणं गुंडळण्यावर पोरो एखादं छोटं उपरणं आता त्याला आतून असं गुंडळून टाका, पॅक करा. महाराज म्हणतात सर्व साधनामध्ये सोपं साधन जप तप योग याग तीर्थ व्रत वैकल्य कर्म उपासना ज्ञान इत्यादी इत्यादी साधनांची रेलचेल आहे. त्या सर्व साधनामध्ये सुलभ आणि फलश्रुती त्याला काय म्हणतो सुलभ आणि सफल. काही साधनं सफल आहेत ते काही सुलभ नाहीत, काही सुलभ आहेत ते काही सफल नसतात. असं एक सर्व साधनांचं साधन आहे, त्याला भगवन नाम असं म्हणतात. भगवन नामस्मरण हे अत्यंत सुलभ आहे आणि ते सुलभ असून सफल आहे. सर्व साधनामध्ये सहजरित्या सर्वसाधारण माणसांना सुलभ शब्दाचा अर्थ ज्या करता कोणता आश्रम, कोणता काय म्हणतो वर्ण आश्रम
अधिकार, लिंग, लिंगाचा भेद नाही, अधिकाराचा भेद नाही, आश्रमाचा भेद नाही, अधिकाराचा भेद नाही. जसा असेल तसा कोणालाही ते साधन करता येतं, म्हणून त्यात अत्यंत सुलभता आहे. म्हणून महाराज म्हणतात नामसंकीर्तन हे सुलभ आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, सोपे म्हणजे अत्यंत सुलभ आहे. आणि जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मोजन्मात केले अनेक प्रकारचे पाप आहेत. 41 प्रकारचे पाप असतात, जन्माची गणती नाही. या संपूर्ण पापाचं भस्म करणारं एकच साधन आहे. बरेच साधनं आहेत, जे साधनं करत असताना त्या साधन करता करता बऱ्याच साधना करता इतराची हिंसा करावी लागते, काही पापही होत असतं, काही कष्ट होतात. पण नामसंकीर्तन करत असताना कोणाची हिंसा काही कोणतं न करता सहजरित्या करता येतं. आणि फलश्रुती काय, सर्व पापाची निवृत्ती होते. पापाची निवृत्ती होते. काही ठिकाणी पाप असं आहे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरी, जन्म जळून टाकायची शक्ती नामस्मरण असते. याकरता काही सायास करावे लागतात का, घरदार सोडून जावं लागतं का? तुकाराम महाराज म्हणले नाही नाही, नलगती सायास, कोणताही सायास करायची गरज नाही. जसा आहेस तसा, ज्या वर्णात आहेस, ज्या आश्रमात आहेस, ज्या देशात आहेस, ज्या लिंगात आहेस, ज्या अधिकारात आहेस, जसा आहे तसा. नलगती सायास, इतर जगात कोणतंही साधन असं नाही सायासा वाचून ते करता येतं. प्रत्येक साधना करता खूप मोठा आयास आहे. नामस्मरण असा आहे विना आयास, कोणत्याही प्रकारचा सायास न करता. नलगती सायास, आणि जावे वनंतरा, कोणतंही साधन तुम्हाला घरी करता येत नाही. कर्मसाधन असेल, तत्वज्ञान असेल, योगासारखी प्रक्रिया असेल, कोणतंही साधन तुम्हाला तुमच्या घरात आणि शेतात करता येत नाही. त्याकरता ठराविक देश काल आली, ठराविक व्यक्ती आली, आणि म्हणून सायास नाही आणि वनंतर नाही. ब्रह्मज्ञान काय तुमच्या घरी चुलीजवळ प्राप्त होत नाही. एक बुद्धीचे लचके तोडावे लागतात, आयुष्य घालावं लागतं तत्वज्ञानाकरता. योगासारखी क्लिष्ट प्रक्रिया पार पाडण्याकरता ते तर तुम्हाला न सांगितलेलीच बरी गोष्ट. एक तात्पर्य, कोणतेही साधन असं इतकं कठीण क्लिष्ट असतं, सायास असतात, आणि घरामध्ये ते होत नाहीत, घराच्या बाहेरच जावं लागतं कुठंतरी. पण भगवान नामस्मरण सायास न करता घरामध्ये, शेतामध्ये, रस्त्यावरती जसं असेल तसं ते करता येतं. म्हणून लगते सायास, जावे वनंतरा, आणि सुखे येतो घरा नारायण. असं आहे, कोणतंही साधन भगवान जरी त्यांनी जोडता आला, प्राप्त झाला, तरी तो तुमच्या घरी येत नाही. नामस्मरणाची शक्ती असे आहे, तो भगवान तुमच्याकडे खेचून आणण्याची शक्ती असते. असा ही वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे, आपल्याला साधनाचं महत्त्व कळत नाही, त्याच्यामुळे मग आपला परमार्थच वेगळा असतो. आपल्या परमार्थाला लोकांनी पाहिलं पाहिजे, म्हणजे मग याला लय गुदगुल्या होतात. लोकांनी याचा गंध पाहिला का मग याचा जरा चेहरा खुलतो. 3 दिवस बारीला उभा राहतो, 15 दिवस प्रदक्षिणा करतो, याव करतो त्याव करतो. अरे यावून त्याव काय करतो, यावून त्याव केल्याने देव मिळत नाही, अधिकार वाढावा लागतो. आपण भिकाऱ्यासारखं त्या देवाच्या दारात जातो, भीक मागतो. संत कधी देवाच्या दारात नाही गेले. संताच्या घरी तो पाय चालून झक मारून येत होता. शबरीचं उदाहरण काय, तुकाराम महाराजच्या भंडारी डोंगर कोण गेला, गोरवाका चिखल तोडायला कोण गेला, सावता महाराजांच्या मळ्यामध्ये खुरपं लागायला कोण गेला, चोखा महाराजांची ढोरी वाढायला कोण गेला. ताकद त्यांच्या नामाची ताकद, आचरणाची ताकद. भगवान तुमच्याकडे घर पोच होतो, घर चालत येत असतो. याच्याकरता काय करावं लागतं, पात्रता वाढावी लागते. आपल्या नाम कुठं तो कोणाकडे येत नाही, तो सगळीकडे येतो तो. पण आपली पात्रता न वाढवता, साधन न वाढवता आपण देवाच्या पाठीमागे लागतो. आता तो जगात ऋषीमुनींना सुद्धा नाही सापडला. योग्यांच्या ध्यानी ध्याताना थोडीशी आता आपल्यासारख्याचं तर आपलं तर कुठंच कशाच नाही. आपल्याला सापडेल का तो, नाही. त्याच्यापेक्षा साधन उत्तम केलं तर आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे, भगवान सगळ्या भक्तांच्या घरी
प्रभू रामचंद्र शोधित शोधित शबरीच्या झोपडीत गेले आणि उष्टे बोरं खाल्ले. सगळ्यांना इतिहास माहिती आहे, जास्त सांग. सगळ्या संतांची तीच कहाणी आहे. नाथमारांच्या घरी 12 वर्ष पाणी भरलं. नाथमार नाही पंढरपूरला 12 वर्ष जाऊन राहिले. सगळ्या संतांची परिस्थिती अशी आहे. आणि त्यामुळे सुखे येतो घरा नार. खात्रीला एक माहिती, ते आज उद्या कोणी सांगितलं नाही. शास्त्र त्याला काय म्हणतात, श्रुती युक्ती आणि अनुभूती. शास्त्राची सगळ्यांची काय म्हणतो श्रुती आहे, त्याला प्रमाण आहे, त्याप्रमाणे अनुभूती आहे. आणि ह्या संतांचा हा अनुभव आपल्या जमेत आहे. आणि नामाची युक्ती, अग्नीचं उदाहरण साधारण त्या युक्ती उदाहरण पण सांगितलं जातं. असं तो भाग. म्हणून येतं नलगते साया जायो नंतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईचं बैसोनी करा एकचित्त. अडचण एवढी एकचित्त करायची. ठाईच बसून एका जागेवरच बसा, भगवंताचं नामस्मरण करा. ठाईचं बैसोनी करा एकचित्त. आणि आवडी आनंद आळवावा. इथे एक मेक मारून ठेवली, सगळं होतं, फक्त काय नसते, आवड नसते. अशा प्रकारे आपला पारमार्थ म्हणजे मंडपात. आपला पारमार्थ सप्ताह झाला का लय उताड येतो, वारी झाली का लय उत येतो, का चौकात दिंडी आली का मग लय नाचतो. अरे वा, अरे प्रश्न हा येतच नाही भल्या माणसा. प्रश्न पारमार्थात आवडीचा येतो. आवड जर असेल तर त्या सगळ्या गोष्टी योग्य ठरतात. आवडी वाचून केली गोष्ट ती सगळी नाटकबाजी ठरते. तुकाराम महाराज म्हणतात, आवडी अनंत आळवावा, नलगती साया जायो नंतरा, सुखी येतो घरा नारायण, ठाईचं बैसुनी करा एक चित्त. आणि आवडी अत्यंत प्रेमाने सगळं आपल्याला करता येतं. दही दुधाचं स्नान, मोठमोठे हार, त्या काय विचारू नका, लय भयंकर. फक्त दुष्काळ तेवढाच, कोणता, आवड आणि प्रेम. ज्याला जे पाहिजे ते न देतो, मग कोण कोण काय काय घेऊन जातो. पांडुरंगाच्या पुढे, रामेश्वर महादेवाच्या पुढे खिशात हात घालतो, नोटाचा बिंडल काढतो, उपसून नोट टाकतो. एवढा मोठा हार घेऊन जातो, 17 लोकांना गचांडे देतो. कारण त्याला देवाला दाखवतो, हे तुझ्याबरोबर चोट्या वाढव्या, हार तर त्याचाच आहे, दूध तर त्याचंच आहे, पाणी तर त्याचंच आहे. पैसे तूच जर त्याचं तुझं नाही, तू काय रुबाब दाखवतो देवापुढे. तू काय देणार आहे देवाला? द्याकडे तुझ्याकडे काय आहे? तुमच्याकडे काय द्यायला? काय तुमचं काय द्यायला? तुम्हाला ती पण अक्कल नाही ना, काय पाहिजे याला आणि काय द्यायला पाहिजे. केवढा रुबाब त्या हाराचा, त्या लोटालोटीचा आणि त्या दर्शनाचा. उगं दर्शन चालत असताना एखाद्या पुढं जावं आणि एखादी बिचारी वरमाई पाठीमागे जरा तिखट असावी, गेलं ते दर्शन कामातूनच गेलं समजा तुमचं. हा, त्याच्या 7 पिढ्याचा नाही उद्धार केला तर मला विचारतो मी, का पुढे गेला म्हणून. काय परिस्थिती काय, आपली परिस्थिती काय पारमार्थाची आपली. आणि म्हणून आवड आणि प्रेम असेल तर, अरे का मंदिरात एवढं धडपड करतो. जर त्याला त्या माऊलीच्या मंदिरात पाहिले एवढी कीव येते ह्या वारकऱ्यांची, बस राग येतो. पण करणार काय, ह्या मूर्खपणाचा कळस. आणि सगळ्यात बावळट आणि येडपट म्हणजे आपल्या जाते, तुम्हाला सांगतो. त्याला काही चव नाही, त्याला काय त्या माऊली समय धरायचं, धडा त्याचं डोकं माऊली माऊली माऊली. अरे येणे काय ते काय, माऊलीला दिसत नाही काय, तू अंगणात आलेलं दिसत नाही. त्यांना जर एवढं दिसत नसेल तर कशाला दर्शन घेतो? त्यांना एवढं काय अज्ञानी ठरवता, त्यांना एवढं काय आंधळं ठरवता. जाणं आहे, दर्शन घेणं आहे, प्रक्रिया बरोबर आहे. पण ही कोणती पद्धती आहे? ते जात मोठं हरिओम हो, ते चंद्रभागेत गेलं का ते अशा धडाधडा हत्तीसारख्या उड्या मारायच्या का हरिओम. अरे भावना, काही प्रेम, काही श्रद्धा, काही हळुवारपणा, आवड असेल तर ह्या गोष्टी घडत नाहीत. आणि आवड नसली तर ही नाटकबाजी घडते. आणि मग जर आवड असेल तर ह्या गोष्टी करायची गरज नाही. बरं, मग हे करूच नाही अशातला भाग आहे का? अशातला भाग नाही. मग तो का करायचा? तर तो का करायचा, पाहुणा दारात आला आणि त्याला घाई झाली, चहा प्यायचा असला, बायको म्हणजे लवकर चहा करून ना, तर लवकर चहा त्याला जायचं. मग त्याने उकळला चहा आणला, पाहुणे म्हणले करा. मग तोंडात चहा टाकता येतो का? नाही. मग काय, त्याच्याकरता कप बशी लागते. कपातून चहा तोंडापर्यंत जातो की नाही. तसं आपलं प्रेम मूर्त नाही, ते अमूर्त आहे, ते देता येत नाही. त्याच्याकरता हे फूल,
हे पान, हे दूध, हे त्या फुलात घालून प्रेम द्यायचं म्हणून त्याचे पत्रम पुष्पम फलम तोयम. पण पुढे काय आहे? भक्त्या. ते तसं प्रेम भक्ती देता येत नाही म्हणून ह्या फुलात घालून द्यायचं, ही आपली एक भावना असते ती असं आहे. तर असो, मुद्दा काय सांगत होतो, आवडी आनंद. भगवंताचं नामस्मरण आवडीने, त्याचं आवडीने नामस्मरण केलं, सर्व पापाची निवृत्ती निश्चितच होते. आवडी आनंद टाळवा. मग ती एक पिढा येते, महाराज आम्ही कोणाचं नाव घ्यावा, रामाचं घ्यावं का कृष्णाचं घ्यावं का, आम्हाला दत्त आवडतो, कोणाला गणपती आवडतो, कोणाला काय आवडतो. ती एक मोठी पिढा होऊन बसली. तर काय, कोणता काय आवडना तुला? एकच प्रश्न आहे, ज्याची भक्ती केली तुम्हाला काय आहे? कोणतंही जरी असेल तर ती देवता एकच आहे, त्यात परमात्मा एकच आहे ना, वेगळी काय गोष्ट नाही. आणि म्हणून तुमची शंका दूर करण्याकरता ज्याला राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, ज्यांना ज्याची प्रीती वाटते. मग नेमकं प्रीती कोणला? आता मी पांडुरंगाचा भक्त असतो तर माझ्या तोंडात पहिलं राम येतं. काय येतं? राम. काहींना कृष्ण येतं, काहींना हरी विठ्ठल येतं. काय येतं? ते मागच्या जन्मात ज्यांनी ज्याची जितकी उपासना केली असते त्याच्या पिंडात त्याचे संस्कार तयार झाले असतात, त्यामुळे त्याला त्याची प्रीती असते आणि त्यामुळे त्याच्या मुखात ते लवकर येतं, त्याची ती प्रीती असू शकते. आणि म्हणून नामस्मरण कोणतंही केलं तर त्यात भगवंताचंच नामस्मरण. अनंत रूपेण अनंत वेशे. काय अनंत नामे घेतली ठेवून भगवंताचेच नाम असतात सगळे. म्हणून कोणतं राम कृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र हा जपावा. हां, नाही तर मग गावात जत्रा असतात, मग ते छोटे छोटे हागामे असतात. मग ते हागामा असला का तिथं मग ते बायकोला गेलं, माझं लंगूट कुठे म्हणतो तो. मग ते कुठे तो लंगूट शोध येतो, लगेच सकाळी लंगूट लावला का लगेच व्यायाम करतो, संध्याकाळी गेला का दंड ठोकायला धडवे हाडकं मोडकून घेशील तिथं. आता काय कर तिथं 5-5, 7-7 वर्ष व्यायाम करावा लागतो, खुराक खावा लागतो, सगळे तप, आणि मग ते कुस्ती मारावी लागते. असं काय त्याला काय, त्यामध्ये ताबुतापुरतं फकीर वारीपुरता वार करी, त्याचं काय काम? त्याचं काय? तसा नाही प्रकार तो. इथं तुम्हाला सर्व काळ परमार्थाची अखंडता ठेवली तर ते फल निश्चित केल्या, त्याच्यात काय कोणत्या प्रकारचा फरक होत नाही. आणि म्हणून राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सदैव भगवंताचं नामस्मरण करावं. देश काल वस्तू कोणतेही प्रतिबंध त्याला नसतो. आणि म्हणून सर्व काळ नेहमी भगवंताचं नामस्मरण करावं आणि कोणाला काही वाटू नये. म्हणून तुकाराम महाराजांनी भगवंताची शपथ, एखादी गोष्ट सत्य सिद्ध करण्याकरता शपथ व्हावी लागत नाही. सत्य ते सत्यच असतं. महासत्याकरता आता किती शपथ व्हायला तर ते असत्य कधी सत्य होतं का? नाही. असत्याकरता शपथ नसते आणि सत्याकरता शपथ नसते. शपथ सत्याचाही असत्याचा प्रश्न येत नाही. ज्याच्या मनामध्ये सत्याविषयी शंका असते ती शंका दूर करण्याकरता शपथ व्हायला जाते. समाजाच्या मनामध्ये शंका येऊ नये का हे काही खोटं असेल, याने काही शक्य आहे की नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, नामस्मरणासारखी सोपी गोष्ट जगात कोणती नाही आणि नाम एवढी फल देणारी जगात दुसरं कोणतं साधन नाही. म्हणून महाराज म्हणतात, याविना असता अनेक पै साधन, सोपं नाही मोहा तसे आन विठोबाचे. आणि म्हणून महाराज म्हणतात, सर्व साधन करणारी जी साधनं असतात ती साधनं करता करता त्या करणाऱ्याची अधोगती ठरलेली असते. का ठरलेली असते? ती साधनच असे आहेत महाराज, अहंकार घेऊनच आतमध्ये घुसतात. योग करत असताना करता करता त्याला अहंकार त्याच्या बोकांडी बसतो. तत्वज्ञानाची तर गोष्टच विचारू नका, संगीतशास्त्राचा विषयच घेऊ नका तुम्ही. कोणतंही अहंकार हा एक अहंकार घोडा शिव देतो. मग कधी कधी तो संपत्तीचा घोडा शोध येतो, कधी कधी तत्वज्ञानाचा शोध येतो, कधी योगाचा शोध येतो, कधी संगीताचा शोध येतो, कधी एखाद्या कलेचा शोध, आणि त्याच्यावर तो सवार होतो. आणि सवार झाला का आत प्रवेश करतो. प्रवेश केला का बस त्यांनी तुम्हाला हायजॅक केलंच. त्याच्यात अहंकाराची खासियत अशी महाराज, तो आत प्रवेश करतो म्हणजे करतो. का? ज्या साधनाला जितके आयास लागतात
तितका त्याचा अहंकार आरंभापासूनच पुष्ट व्हायला सुरुवात होतो. महाराज अहंकारापासूनच पुष्ट व्हायला सुरुवात होतो. आणि सगळे साधनं असे आहेत ते प्रत्येक साधन साधत असताना असं वाटतं लोकांनी ह्याच्याकडे पाहावं. संगीत शिकवतो मनुष्य, संगीत शिकवतो का नाही, कशा कसा शिकवतो, ते डोंगरात जाऊन गातं का? मी त्यातलाच आहे म्हणा, आता मी म्हातारा झालो आता नाही काय, ते डोंगरात जाऊन गातं का? ते मग कुठं गातं ते शिकता घोकत असताना घोकता घोकता त्याला मग येते की मला एका व्यासपीठावर जाऊन लोकांच्या टाळ्या घ्यायच्या. गोष्ट खरी का खोटी म्हणजे तुम्हालाही म्हणत म्हणा, बाकीची तुम्हाला सोडून. वस्तुस्थिती आहे ती, वस्तुस्थितीच आहे ते. म्हणजे याचा अर्थ तेव्हापासून त्याला लोक दिसतो. गाणं असेल, वाजवणं असेल, नृत्य असेल, त्याच्यापेक्षा तत्त्वज्ञानाची काय गोष्ट फरक आहे. मी तत्त्वज्ञान खूप शिकेल अशा पद्धतीने असंच राहतं ते त्याचं स्वरूपच ते आहे. आणि आता बाद झालं सगळे कौर उदाहरण सांगतो मला. सगळी साधनं करत असताना ते अहंकाराला घेऊनच येतात. नामस्मरणाची गोष्ट तशी का काय नाही, ते कुठं काट्याकुपटीत बसलं ते हरिहरी म्हणतंय, त्याला अहंकाराचा काय प्रश्न येतो. मग तुकाराम महाराज म्हणतात ही सगळी, त्याला तर काय मी शब्द नाही म्हणत, पण याला शहाणं म्हणतात. त्याला काय बाकीच्यांना काय म्हणे तुम्ही तुमचं म्हणा. त्या तुकाराम महाराज म्हणतात हे साधन करणारा जगात त्याच्या एवढा शहाणा कोणी नाही. आता बाकीचे करणारे काय असतील मला सांगण्यापेक्षा तुम्हाला त्यातलं काय सगळं कळतं. तुकाराम महाराज म्हणतो तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी सोपी. याचा अर्थ काय आहे लक्षात ठेवा, परत विसरू नका कधी. ज्याला कोणताच नियम लागत नाही त्याला म्हणतात सोपं. ज्याला कोणताच नियम लागत नाही. बऱ्याच लोकांची शंका आहे आम्हाला विटाळ पाडलं म्हणता करावं का नाही, आम्हाला सुतक पडलं काय करावं. मग सुतक पडलं मग 4 भाकरीवर हाणतो रेटून, हा सगळं चालतं. भाकरी खातो, गावाला जातो, डारडर घोरतो, झोपतो आणि परमार्थच चालत नाही काय. अरे परमार्थ तर मड्याजवळ पण चालतो, स्मशानात पण चालतो, दाव्याला पण चालतो. मग तुला बिघडलं काय तुला परमार्थ? कशा करता शौच येतो परमार्थामध्ये? परमार्थामध्ये शौच अशौचा प्रश्न येत नाही. देवपूजेचा प्रश्न जरी आला तर तुमच्या मनात आहे ते गोष्ट. देवपूजा करणं हे परमार्थाचा भागच नाही, ते कर्मकांड आहे. ते कर्मकांड आहे. नामस्मरण त्याच्यापेक्षा वेगळं आहे. पूजेचा भाग ते कर्मात जातं. ते मग ते कर्माला काही नियम असू शकतात, पण भक्तीला आणि भगवान नामस्मरणाला भजनाला हे कोणते नियम नाहीत. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी. ज्याला जगात कोणताही नियम लागत नाही त्याला सोपं म्हणतात. आणि असं भगवंताचं नामस्मरण आहे. जो शहाणा असतो तो या ठिकाणी घेतो. काही भगवत प्राप्ती करता सायास करायची गरज नाही. भगवान सुखाने आपल्या घरी चालत येतो. लांबलचक अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. आता तुम्हाला झोपायला काय हरकत नाही. मी जे विठ्ठल केलं तरी काय अडचण नाही. माझी जेवढी जबाबदारी तेवढी संपली. तुमची आहे काही जबाबदारी तेवढी संपली का? हा नाही तुम्ही हा म्हणले संपले तेव्हा म्हणलं असं होतं भाग. विठाल 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 विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आजचा हा कार्यक्रम भगवान पंढरीश पांडुरंगाची मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होऊन आज एक वर्ष झालेलं आहे. आणि आपण त्याला काय म्हणतो, मूर्तीचा वर्धापन दिन. त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आज हरिभक्तपरायण सतीश महाराज घाडगे बरोबर आहे ना, सतीश महाराज घाडगे आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी, त्यांचे शिष्यमंडळी, माझे मित्रमंडळी फार जुने भेटलेत मित्रमंडळी. 50 वर्षाची आमची गट्टी होती. शिवाजी पातकळ, DK नाना. आता तुझं नाव येऊ काय नाही आठवत मला, तर विसरून गेलो, म्हातारा झालो, काय नाही आठवत मला. ते म्हाताऱ्या माणसाला काय नाही आठवत. ते असे आम्ही खूप दिवस एकत्र भजन केलं आहे. अशी सगळी ती मंडळी आलीत. आणि इथे करे टाकळीचं आपलं काय, त्याचं नाव शिवाजीच होतं ना त्याचं, तो अंबादास आंबाडे काहीतरी होतं तो टाकळे. हां, आंबाडे महाराज होते. एक आंधारी होते का, आणि आंधळी पण होते ना एक. ती आंधळी तिकडं होती तुमच्याकडं, जेलर. असं तो भाग. एकूण तुम्ही सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. छान केलं नियोजन, उत्तम प्रकारचे. मला असं वाटलं आता पहिलंच कीर्तन आहे, आता कशाचं कोण जमत आहे आपल्याला काय म्हणता. पण आपली रेवडीवरची कुस्ती अशी म्हणलं, घ्या मारून कसं विचार जा, कसं जसं असेल तसं घ्या बरं. अरे तुम्ही पडद्याच्या मागं चाललेत लई. पुढे या पुढं सारखा. ते जितकं फाकलं का तितकं ते बरोबर नाही वाटत. ते कार्यक्रम जवळ पाहिजे, ते वाजवण्याला अडचण नाही पडत. मग माझं कीर्तन यायला अर्ध लोकांना शिकवण्यात जाते रोज. ते लोक माझंच शिकत येतात, मलाच नाव ठेवतात. पण चालायचं आता काय, सगळं जेल आणि काय चालत घातभर राहिला. तर या कार्यक्रमात सगळं आयोजन केलं आमचे सतीश मामा. चांगला अध्ययन केले, उत्तम प्रकारचा आश्रम स्थापन केला आहे. आणि विद्यार्थी शिकवतात, हे फार चांगली गोष्ट आहे. परमार्थामध्ये नुसते मंदिरं बांधून काय नाही होत. त्याने काय परमार्थाचं वाढत नाही. ते मला हे विद्यार्थी पाहिले होते, मला इतका आनंद झाला ना. कोण चालवते ही संस्था, तुम्हाला 100% मार्क आहे, तुम्हाला धन्यवाद आहे. हे दगडाचे दगड रचून करता काय, हे जिवंत मंदिर आहे. ते यांनीच परमार्थ जिवंत राहतो. असे मुलं शिकवले पाहिजे, आणि मुलं शिकले तरच परमार्थ जिवंत राहील. तुमच्या मराठवाड्यात फार चांगलं आहे, आम्हाला त्याचा थोडासा दुष्काळ आहे. पण असं चांगली गोष्ट आहे. मामाने आश्रमाचं काम फार छान केलं. लोकाला कुठंतरी आश्रय लागतो भजन कीर्तन करण्याकरता. धर्म काय आकाशात नाही वाढत. धर्म जिवंत होण्याकरता आणि धर्माचा विस्तार होण्याकरता असे आश्रम, मंदिरं आणि अशा संस्था लागतात. तरच धर्माची वृद्धी होते, धर्माचा विस्तार होतो, धर्म जिवंत होतो. आणि धर्म जिवंत करणं म्हणजेच परमार्थाचे नामस्मरण करणं काय आपली ती गोष्ट. तर असो हा एकूण आजचा कार्यक्रम सतीश मामाचं चांगलं कौतुक करण्यासारखा कार्यक्रम आहे. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी इथं बरेच संत महंत मंडळी जमले होते. आमचे लाड महाराज, शास्त्री महाराज, भास्करगिरी महाराज पण आले होते. सगळे आले तिथं. तो एक चांगला सोहळा झाला. असो तो भाग. आणि आजचाही बरं झालं, भगवंताच्या वर्धापन दिनी हा कार्यक्रम होतो आहे. आणि पहिली सेवा माझ्याकडे आली. आता कोणता अभंग असं काही डोक्यात नव्हतं, पण पहिला दिवस मग ते सकळ मंगळ ते घ्यायचं इथपर्यंत डोक्यात होतं. पण इथं बसलं ते गेलं होते निघून, ते दुसरंच आलं. ते परत चला काय कोणतं घ्यायचं अभंग, कीर्तनाला अभंग कोणता घेतला तर कीर्तन करायला बोट ठेवतातच. ते हा का घेतला आणि तो घेतला तर तो का घेतला. आता हा घेतला तो घेतला, वक्ती महाराज सांगायचे अभंग कोणता घ्यायचा. आपल्याला जे येतं तेच सांगायचं म्हणायचं आपल्याला जे. आणि कोणता किती कीर्तनकार शहाणा असला तर त्याला फक्त 3च गोष्टी सांगता येतात. काय काय त्याला एक भगवंताच्या विषयी सांगता येतं, एक संताविषयी सांगता येतं, दोघांच्या मध्ये असणारी नामभक्ती सांगता येत. तिसरं काय सांगेल तो, संत वर्णन, भगवत वर्णन आणि भक्तीचं वर्णन. तिसरं सांगायला काय असतं त्याला. विनोद सोडा,
कोणताही घेतला तर त्याला काय नाही, लोकांची चिंता असते बा. रावणाने शेतात चोरून नेली, ती अशोकवनातच का ठेवली? आता त्याला काय उत्तर आहे पाहिजे? होती जागा म्हणून ठेवली का, इथंच का ठेवली? आता एवढा गाथा पाडला, हाच का अभंग घेतला? हा काय तो काय, कोणत्या अभंगात वर्णन त्याचं असतं? पहिला दिवस आहे आरंभाचा दिवस आहे नामसंकीर्तन, नामाचं वर्णन करावं म्हणतो अभंग घेतला. थोडंसं याच्यावर चिंतन करणार आहोत. असो भाग. तुकाराम महाराज या अभंगात असं म्हणतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. ज्या कालात एखाद्या साधनाचं साधनत्व सांगत असताना इतर साधनाचं वैलक्षण्य सांगावं लागतं, इतर साधनाचं काठिण्य सांगावं लागतं, इतर साधनाच्या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागतात, तर नामाची गोष्ट तुम्हाला सुलभतेने कळते. नाम सुलभ म्हणून नाम सुलभ नाही माणसाला कळत, मग इतराचं काठिण्य सांगावं लागतं. वेदामध्ये 3 योग सांगितलेले आहेत. पहिला सांगितला कर्मयोग, दुसरा सांगितला भक्तियोग, तिसरा उपासना योग, आणि तिसरा सांगितला ज्ञानयोग. चौथा योग नंतर सांगितला पतंजलीने पूर्णतः आलेला आहे, त्याला म्हणतात अष्टांग योग. म्हणजे किती झाले एकूण? कर्मयोग, उपासना योग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग. या योगामध्ये वारकऱ्यांनी कोणत्या योगाचं आचरण करावं हा आहे प्रश्न. यातलं सोपं काय आहे? पहिली गोष्ट, ज्ञानयोग हा फार कठीण असतो. कर्मयोगही कठीण असतो, पण ज्ञानयोग आधी सांगतो. ज्ञानयोग हा फार कठीण असतो का? ज्ञानयोग प्राप्त करण्याकरता त्याला साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं. त्याला आपण म्हणतो अधिकारी, विषय, प्रयोजन, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, आमकं तमकं, याव ठेव. ते काय, ते तत्वज्ञान तुम्हाला सांगायला लागलं तर मला नाही वाटत तुम्हाला कोणाला कळलं इथं. त्या फार प्रक्रिया अवघड असतात त्या. असं आहे. असं सांगू, एखादी प्रक्रिया सांगू का तुम्हाला? सत्य कायला म्हणतात? अत्यंत अभाव अप्रतियोगित्वम नित्यत्वम. आता हे काय, अत्यंत अभावाचं अप्रतियोगित्व ज्याला असं त्याला नित्य म्हणतात. कशाला कीर्तन ऐकते लोक तुमचं असं सांगितल्यावरती? हे काय कीर्तन सांगायची गोष्ट का? तत्वज्ञानाची गोष्ट फार कठीण आहे. तत्वज्ञानाची गोष्ट फार कठीण क्लिष्ट आहे. तत्वज्ञानाने मोक्ष होतो ही गोष्ट खरी आहे. तत्वज्ञानाने नाही, तत्वज्ञानानेच मोक्ष होतो. वेदांनी सांगितलं, संतही सांगतात, ती गोष्ट खरी आहे. पण येतं त्याच्यावरती. वेद म्हणतो यदा चर्मवदाकाशम व्यष्टेष्यन्ति मानवा तदा देवमविज्ञायम दुःख शांतो भविष्यती. ज्या दिवशी तुम्हाला आकाशाची कातड्याप्रमाणे घडी करता येईल, त्या दिवशी तुम्हाला या तत्वज्ञाना वाचून मोक्ष होईल. आकाशाची कातड्याप्रमाणे घडी करता येणं शक्य नाही, आणि तत्वज्ञाना वाचून मोक्ष होणंही शक्य नाही. सर्व संतांनी तेच म्हणलंय, ब्रह्मविद ब्रह्मयो भवती तर ते शोकमात्मविद. म्हणजे तत्वज्ञानाने मोक्ष होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, ज्ञाने विने उपाय करशे जितुके हे रघुंपेशे अधिके रुखी. म्हणजे ज्ञानाने मोक्ष. रामदेव महाराज म्हणतात ज्ञाना वाचून मोक्ष नाही, ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोनी, वेद बोले हात उभारोनी, वेद बोले हात उभारोनी. ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोनी, वेद बोले हात उभारोनी, वेद बोले हात उभारोनी. ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोनी, वेद बोले हात उभारोनी, वेद बोले हात उभारोनी. ध्यानेवेन मोक्ष नाही हा सिद्धांत. इदं ते गुह्यत्वं प्रवक्ष्याम्येन सुवे. ज्ञानम विज्ञान सहितम यश ज्ञात्वा अर्जुना, तुला या दुःखरूपी संसारातून मुक्त व्हायचा असेल तर विज्ञानासह ज्ञान समजून घेतलं तर तुला मुक्त होता येईल. ही गोष्ट अगदी खरी आहे. खरी आहे, पण त्याला पण आहे का? सर्वसाधारण सामान्य माणसाला ती गोष्ट शक्य होत नाही. त्याला विशिष्ट प्रकारचा अधिकारी लागतो, विशिष्ट प्रकारचा अधिकारी लागतो. तत्वज्ञान ही सर्वसामान्य माणसाची गोष्ट नाही. सर्वसामान्याची नाही, त्यात लईच मोठ्या भानगडीत भल्या माणसं.
हे मोठमोठे प्राध्यापक सर प्राध्यापक नाही, हे त्याला काय डॉक्टरेट म्हणतात, निवळ फालतू, निवळ गाढव, नुसते बुद्धीचे फवारे तोडवायचे. अरे त्याला परंपरेने अध्ययन करावं लागतं. काही पण अर्थ सांगतात. अरे बुट घालून थोडा तंबाखूचा बुचका घेऊन द्याशिवाय सांगता येत असते काय? त्याला बुद्धिमानाचा विषय जरूर आहे, पण पवित्र बुद्धी असावी लागते. ती तुम्हाला प्रयोग पाहायचा असला, हे इथं बरेच अडाणी आपल्यासारखे 34 शिकलेले असतील, आपल्या गाथी पाठ असतील का नाही, मालिका पाठ असतात. ते एवढी बुद्धिमान, त्याला म्हणे नुसतं हरिपाठ, एक अभंग पाठ करून दाखवतो. हरिपाठ इकडचा ज्ञान देऊ तिकडं, तिकडचा ज्ञान देऊ इकडं. का होतो घोटाळा? तो बुद्धीत पावित्र्यच नाही. पावित्र्य नाही. तत्वज्ञानाकरता बुद्धिमत तीक्ष्ण बुद्धी लागते, पण त्याच्याबरोबर बुद्धीचं पावित्र्य लागतं. आणि म्हणून तत्वज्ञानाची गोष्ट ही अत्यंत कठीण आहे. सर्वसाधारण माणसाला त्याचा उपयोग होत नाही. जर ते उपयोग आपण साधन केलं तर ते निरर्थक होतं. तुकाराम महाराज म्हणतात, विठाल 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 विठाल. एक शिष्य गुरुकडे गेले, म्हणजे महाराज ब्रह्मज्ञान सांगा. तो म्हणे बेटा तुझा अधिकार नाही. मग जा म्हणले 12 वर्ष तपश्चर्या करून ये. गेला तो 12 वर्ष तपश्चर्या करून आला, एक भुक्त राहून. हा आला, गुरु महाराज माडीवर राहत होते. आला समोरून 16 पंचपळी पात्र वगैरे, 16 ओळ, रुद्राक्षाच्या माळा, भाष्माच्या पट्टी. आला, 12 वर्ष तपश्चर्या केली. आता ब्रह्मज्ञान ऐकायचं. महाराजांनी पाहिलं शिष्य आलाय. पूर्वीच्या काळात ते डब्याचे संडास होते, ती बाई साफ करून निघाली. ती म्हणजे आमचा शिष्य समोरून आलाय, तुझ्या हातात घाणीचा खरटा आहे ना, तो जवळ आला त्याच्या अंगावर शिंपडायचा. तुम्ही हा अहो महाराज, ते तुला काय करायचं मी सांगतो ते कर. आता ती महाराजांची शिष्यच होती. तो जवळ आला आणि ते त्याच्या अंगावरती घाणीचा खरटा शिंपडला. महाराज असा तापला, लाल बबूल झाला. गेला परत. महाराजांनी ती गोष्ट पाहिली, गेला, स्नान केलं, पुन्हा पट्टे बिट्टे अमकं तमकं आला. महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. 12 वर्ष तपश्चर्या करून आलो. महाराज म्हणले बेटा तुला ब्रह्मज्ञान ऐकायची लायकी नाही, जा परत 12 वर्ष तपश्चर्या कर. आता नुसती फळं खाऊन तपश्चर्या करायची. गेला, आज्ञाधारक होता. 12 वर्ष तपश्चर्या केली, फळं खाऊन तपश्चर्या केली. हा आला आणि आल्याच्या नंतर ठरल्याप्रमाणे भस्माचे पट्टे, 16 ओळ, रुद्राक्षाच्या माळा घातल्यानं आला. नेमकं वेळ तीच ती बाई साफ करून निघाली होती. तुम्ही हे बघ, आता आमचा शिष्य आलाय, तो जवळ आला त्याला असा धक्का द्यायचा, तुझ्या डोक्यावरची घाण त्याच्या अंगावर पडली पाहिजे. तुम्ही महाराज मागच्या नुसता खरटा शिंपडला, तो त्यांनी माझा जीवच घ्यायच ठेवला होता. आता जर त्याला धक्का देतो माझं धडकं बांधीन. तुला काय करायचं मी सांगतो तेवढं कर. गेली आणि तिने समोर पाहिली, आली म्हणला ही पुतना. त्यांनी समोर पाहिल्यावरती महाराज त्याला वाटलं आता म्हणूच तर तिनं धक्का दिला, अंगावर घाण पडली. पुन्हा तसाच प्रकार, पुन्हा तो तापला आणि तापल्याच्या नंतर पुन्हा गेला, स्नान करून आला. महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. महाराज म्हणले बेटा तुला ब्रह्मज्ञान ऐकायचे लायक नाही, जा आता नुसते झाडाचे पानं खायचे आणि पाणी प्यायचं आणि 12 वर्ष तपश्चर्या करायची. गेला ना तो माग, शिवाजी तो माग गेला. आता 12 त्रिक किती झाले, 36 वर्षाच्या घरात. आता शिष्य जाईल कर कोणी? जाय 12 वर्ष, जाय 12 वर्ष जाईन का तो? यायचा महाराज फारात, याच्या काय नाकात मोतीवाला दुसरा महाराज बदलीन काय? तो लोक काय देव बदलीत येतो, महाराज बदलायचं काय घेऊन बसलाच काय? असे नुसते होंगे कुत्र्यासारखे आले, ही संस्था होंग ती संस्था होंग, ह्यो महाराज होंग त्यो महाराज होंग, ह्यो देव होंग त्यो देव होंग. अरे होंग्या हो का कुत्रे आहेत का काय तुम्ही? त्यांनी काय पात्रात पडत काय पात तिथं काय ते तुमच्या बापाचं गठुडं बांधून ठेवलं काय देवाचा? तिथं इथं फिरवतं तिथे फिरव न करत्याला काय, न नांदीला 17 बुद्धी. तशा प्रकार त्याला ही संस्था नाही आवडत. आता कुठेही गेलं तर करायचंच ते, इथं करतो काय तिथं करतो काय, तर तसेच राहते ते. त्याचा काय उपयोग नाही होत तो. आता तसं नाही करायचं, जाऊ द्या. गेला बिचारा, निष्ठावान होता तो, आमच्या शिवाजीसारखा निष्ठावान होता. गेला 12 वर्ष नुसतं पाणी पिऊन तपश्चर्या केली बिचारा, आला पानं खाऊन. आता 36 वर्ष तपश्चर्या झाली आणि हा आला महाराज तो. आता आल्याच नंतर विचार करा महाराज मंडळी, तुम्ही फक्त आतमध्ये आपण थोडंसं डोका 36 वर्ष तपश्चर्या केला माणूस नीट चालन का हो? अरे आम्ही 4 वर्ष आळणीत राहतो, वळम्यात चालत आहे ते असं. हा जर का कीर्तन करता आलं मेला मग तर लोकांनी पायथळ उचलली पाहिजे. हा जर का उत्तम प्रकारचं वाजवता आलं म्हणजे तुम्हाला नाही म्हणत
ते तुम्ही चांगले आहेत म्हणे, माझं खूप कीर्तन वाजवले त्यांनी. वस्तुस्थिती अशी 36 वर्ष आपण काय तपश्चर्या काय नसतं आपल्याकडे, तरी आपला अहंकार एवढा फुगतो. 36 वर्ष तपश्चर्या केला मग कसा नीट चालन तो, त्याला अहंकार असेल की नाही. आला समोरून महाराजांना. आता महाराजांनी ती बाई नेमकं त्यावेळी निघाली आणि निघाल्याच्या नंतर महाराज म्हणले, हे बेटा हे बघ ते आमचे शिष्य आलेत, आता तुझ्या डोक्यावर छटापा उचला आणि त्याच्या डोक्यावर पालथा का. असं म्हटल्यावर त्या बाईच्या माड्यास लटलट करायला, विठ्ठल विठ्ठल. आता काय खरं नाही. पण आता गुरु महाराजांची आज्ञा. आणि तो समोर ते आली बाबा ही म्हणता डोळ्याचं पाहतं लवतं न लवतं, जे डोक्यावर छटापा उचलला का त्याच्या डोक्यावर पालथा केला. आता काय झालं असेल बरं, काय झालं असेल चित्र. 36 वर्ष तपश्चर्या केली. अहो आपल्याला या आमच्या महाराज लोकांना कोण जर असा घुसाडा जर दिला तो काय म्हणतो, भरे असे 2-4 घुसडी देत जा असं म्हणतो का, काय म्हणतो तो. काय होतंय एखाद्याने घुसडा देऊ द्या तुम्ही, काय असं ते गुदगुल्या कशा होत्या. त्याचं कारण काय, आपण होतानाच आपला अहंकार पुष्ट होतो. आपल्या अहंकाराची पुष्टी तिथंच ठरते. महाराज प्रत्येक माणसाला एखाद्याला एकादश केलं तर त्याला असं वाटतं मी म्हणजे व्यास वैशिष्ट्यच झालो. मी एखाद्याला अमकं केलं का त्याला ते एक वारी केली का ते पार फुगून जातं. ते स्वभाव आहे तो ती गोष्ट. आणि मग त्याच्या डोक्यावर डबा पालथा केल्यानंतर चित्र असं बदललं. महाराज त्यांनी हातातलं पंचपळी पात्र फेकून दिलं. साष्टांग त्या बाईला दंडवत घातलं. आणि बाईला दंडवत घातल्यावरती महाराज हे गुरु महाराजांनी वरून पाहिलं, पळतच आली. घाणीसकट शिष्य उचलला, बेटा उठ तुला तत्वज्ञान सांगतो, आज तुला तत्वज्ञान ऐकायचा अधिकार आहे. नाथ महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमच्याकडे विकार आहे तोपर्यंत तुम्हाला तत्वज्ञान ऐकता येतं ना, ऐकलं तरी ते तुमच्या बुद्धीत टिकत नाही. नाथ महाराज म्हणतात, काम क्रोध लोभ जयाची अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येथे. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येथे. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येथे. काम क्रोध लोभ जयाचे अंतरे नाही अधिकारी ऐसा येथे. तत्वज्ञान ऐक. तात्पर्य सांगायचे, तत्वज्ञान हे कठीण आहे. नामस्मरण हे करण्याकरता ह्या भानगडी कराव्या लागत नाही. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे. कोणापेक्षा? तत्वज्ञानापेक्षा फार सोपा आहे. दुसरा आहे कर्मयोग. कर्मयोग इतका सोपाच नाही. कर्माची गोष्ट अशी भगवान सांगतात, किंकर्म किम कर्मेति कवयोपेत्र मोहित. हा कर्मधर्माचे कायदे करणारे त्यांचीच बुद्धी त्यात गुरफडली. कर्म सहजासहजी कळत नाही आणि कळत नाही म्हणून घडत नाही. इतकं सूक्ष्म असतं ते. ब्राह्मण लोक संध्या करतात, मापापेक्षा पाणी जास्त आलं त्याला दारू प्यायल्याचं पाप लागतं. यज्ञ करत असताना आपल्या सप्त्यासारखा मंडप चालत नाही, त्याला मोजून 16 खांब लागतात. त्याची लांबी रुंदी उंची हे ठरलेलं आहे. तुम्ही त्यात काही चूक केलं त्याचं फल मिळत नाही. ते दाता होता उदगाता अमकं तर इतकं किचकट प्रकरण आहे. ते समजता कठीण पडतं. ती कर्म पहिली गोष्ट समजतच नाही तर आपलं कळतच नाही. तर कळल्यानंतर करण्याचा कुठं प्रश्न येतो? कुठं कर्म कळतं? काय नाही कळत आपल्याला. काही कळत नाही कर्माचं प्रकरण. कर्म काही कळत नाही. सत्यनारायण करतं ते पण आपल्याला धाडचं कळत नाही. ती गोष्ट अशी. कर्म कठीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कलियुगामध्ये कर्म घडणं कठीण आहे. कर्मधर्म नव्हती सांग उन्यांगी पतन, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन. एक टाळ वाजले. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन. उचित विधी विधान, उचित विधी विधान. बोला उचित विधी विधान,
उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा न कळे न घडे सर्वथा कळे न घडे सर्वथा न कळे न घडे सर्वथा न कळे न घडे सर्वथा न कळे न घडे सर्वथा कळे न घडे सर्वथा न कळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे पापा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे पापा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागव्या पापा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे पापा अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलिन घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा अवघ्या वाटा झाल्या क्षीण घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या म्हणजे जेवढे साधन आहेत तेवढे कलियुगामध्ये क्षीण झाले. थोडक्यात त्यांना नको वाईट शब्द त्यांना क्षयरोग झाला क्षीण झाले. त्यांचा काही फारसा उपयोग नष्ट झालेत का नाही. त्यांच्यातली शक्ती कमी झाली. त्यांना नाव ठेवण्यापेक्षा आपली लायकी नाही म्हणून अवघ्या वाटा झाल्या क्षीण करीन घडे साधन. पुढे उचित विधी विधान न कळे न घडे वेदाचं विधान कळत नाही म्हणून घडत नाही. आपल्याला उचित कळत नाही ना अनुचित कळत नाही. आपल्याला अनुसूट कळना आणि पणसूट कळना. आपला काय म्हणतो पवित्र कळना अपवित्र कळना. अनुसूट वेगळं पणसूट वेगळं पवित्र वेगळं अपवित्र वेगळं हे सगळं वेगळं असतं. आपल्याला काही कळत नाही. जशी ती येडी मुलगी असती ती येडी माहेरी असली तर हुदुडूक उड्या मारती आणि सासरी गेली तर हुदुडूक उड्या मारती. तसलंच आपल्या इकडे हुदुडूक आणि तिकडे हुदुडूक कुठं तर काय तर कशाचं काहीच नाही. कशातलं काय बोंब पाडायला आपल्याकडे काय बोंब पाडायला. कर्म कळतं तुम्हाला करतं कर्म तत्वज्ञान काय कशात बोंब पाडिता. तत्वज्ञान नाही कर्म नाही उपासना काय कळतात का काय नाही कळत. हे नाही कळत आणि ते नाही कळत. मग काय कळतं. अरे तत्वज्ञान कळत नाही कर्ममार्ग कळत नाही उपासना योग कळत नाही भक्ती करायच्या भक्तीच्या बोंबा नाहीत. अरे मग का माळी महाग करता. हे गंध महाग करून नेमकं काय करता तुम्ही. काय कशात पात्रता आहे आपली कशातच पात्र नाही. हे नुसते साधनं पाहिले तर आपण फार थंडगार होतोय महाराज थंडगार होतोय. तुम्हाला गमतीचं उदाहरण सांगतो. मराठवाड्यातली गोष्ट आहे. ते मराठवाड्यातला माणूस एक गेला त्या कुंभाराकडं. तो बिचारा मुसलमान होता. तो गेला म्हणला ते म्हणला भाई मला एक तुझं घोडं दे ना म्हणला. तुझं ते घोडं त्याला घोडा म्हणतात. ते म्हणला कशाला. अरे ते घोडंला जीव चाललाय म्हणला मरकुडं झालंय म्हणला. ते आता मास्तरी काय म्हणला लई किरकोळ सासवडीला तर जायचंय म्हणला. बरं मग काय तुझं काय म्हणलं 10 मन ज्वारी बीबी का सवारी हसन हुसन आणि जागा असली तर मी बसन. ते घोड्यावरच खाली बसलं. अरे ते मरकुडं घोडं त्याच्यामध्ये 10 मन ज्वारी म्हणजे किती 3 क्विंटल तर असन आणि बीबीची सवारी तर बीबी 1 क्विंटलची तर असन का नाही. असं 10 मन ज्वारी बीबीची सवारी हे झाले 4 क्विंटल. आता हसन आणि हुसन 50-50 किलोचे असतील का नाही. आणि याला 50 किलोचा धरतात. ते घोड हसन 10 मन ज्वारी बीबी की सवारी
हसन हुसन जागावर जागा साचली तर मी पण बसन. ते जसं घोड्यावरच खाली बसलं तसं आपलं योगाचं प्रकरण पाहिलं का वाचायच्या आधी ठेवून देतो. कर्माचं प्रकरण पाहिलं का ते वाचायच्या आधी ठेवून देतो. तत्वज्ञानाचं प्रकरण पाहिलं का ते वाचायच्या आधी ठेवून देतो. अरे मग नेमकं काय आपलं कशातच काय नाही. आपलं कशातच काय नाही. आपल्याला असं वाटतं आपल्याला असं वाटतं लोक आपल्या पाया पडतात, लोक आपल्याला आमगतम करतात. आपण आपली पात्रता पाहत. पात्रता कुठं काय कशातच ते पात्रता आपली अशा प्रकारे हे सगळं संतांचं वैभव असतं. पण ते आपल्याला तसं वाटतं. एक कुंभाराचा माणूस होता. ते गाडग्याचा धंदा करायचा. ते गाडगे घालायचे कुंभार दुप्पा गाड होती आणि जायचं घेऊन. आता धंदा करायचं म्हणलं काय सगळ्याला सगळं परवडतं असं नाही. त्याला काय ते बेळ खायना ते म्हणलं जरा हा धंदा बदलला पाहिजे. आणि म्हणून मग त्याने काय केलं ते त्या मडक्यात जागी होती त्या मातीच्या मूर्ती तयार केल्या. मडक्यावर मूर्ती तयार केल्या गाढवाच्या पाठीवर घालायचं आणि जायचं बाजारला घेऊन. आता लोक मडके घेऊन जात होते तेव्हा त्याच्याकडे कोण नव्हतं पाहत. बरोबर आहे का नाही. पण जेव्हा त्या गाढवाच्या पाठीवर मूर्ती घातल्या ना त्या मातीच्या मूर्ती घातल्या ना लोक काम टाकायचे हातात त्यांनी लगेच त्याच्याकडे पाहायचे हात जोडायचे असं करायचं. आपला स्वभाव आहे तो माणसाचे स्वभावाचा भजनशील. आता ते एकदा झालं दोनदा झालं चारदा झालं रोज गाढव जायचं आणि ते लोक सगळे हात जोडायचे. गाढवाला झालं ना गर्व. गाढवाची आली माझ्यात पाय पडतात लोक. आता त्याला जेव्हा एकदा आनंद ते लोक त्याला हात जोडायचे आणि गाढव फुगलं म्हणतावर जेव्हा एकदा आनंदात आलं जेव्हा उड्या मारल्यात मागच्या मूर्ती गेल्या खाली पडून मालकान जेव्हा ठोकला ते नाही सांगायचं. त्या गाढवाला भ्रम झाला होता लोक माझ्या पाया पडतेत ते मूर्तीच्या पाया पडतेत. लोकांचा नमस्कार संत आताशी कळलं का तुम्हाला असं लोकांचा नमस्कार संताला आहे भगवंताला पण आम्हाला सोडते लोक आम्हालाच हात जोडतात. विठाल 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 विठ्ठल विठ्ठल जाऊ दे, विनोद सोडा. तुकाराम महाराज म्हणतात अवघ्या वाटा झाल्या क्षीण करीन घडे साधन उचित विधी कळत नाही विधान कळत नाही. माणसाचं सगळं सुधारलं. मी नेहमी सांगतो अरे रस्ते सुधारले भांडे सुधारले भाषा सुधारली कपडे सुधारले काय सुधारलं महाराज किती प्रगती झाली. माझ्यासमोर माझ्या 75 वर्षाच्या वयामध्ये मी लहानपण पाहत होतो ते तुमच्या तर जन्मच नसते त्यावेळी काय बदललंय शिवाजी. हे कल्पनाच नाही करता येत राव. लय कल्पनाच नाही करता येत. लय चिळस्वानी जगत झालंय. लय भयंकर लय भयंकर. अजून तुमचा मराठवाडा चांगला आहे आणि खेडेगावातली गोष्ट चांगली. चांगलंच म्हणावं लागणार तर कुठं कीर्तन करावं. यांना नाही चांगलं म्हणतो कीर्तन कोण ऐकन आपलं. मग ते चांगली गोष्ट आहे ती अशी. पण भयंकर कठीण गोष्ट झाली महाराज. सगळं सुधारलं. पहिल्यासारखे रोड राहिलेत का भांडे पहिले राहिलेत का कपडे पहिले राहिलेत का भाषा पहिले बोलतात का. अरे ज्याला काय अक्कल नाही ते पण इंग्रजी ठोकीत आहे. त्या खुरपणाऱ्या बाया कांदेरवाला गेले ते तिकडून मागून मिस कॉल देते. हॅलो जगात कुठं प्रगती झाली. सगळी प्रगती झाली पण माणसं पशु बनले. संस्कार पार मातीत गेले. संस्कारच शिल्लक नाही ठेवले महाराज. संस्कारच शिल्लक नाही ठेवले. माणसं कुत्र्यासारखे रस्त्यावर खायला लागली बुटं घालले खायला लागली कुडे खायला लागले कसंही करायला लागले कसंही वागायला लागले. काही नाही सुचिरभुत्ता नाही नियम नाही धर्म नाही काय नाही काय नाही. आता आपण तुम्ही सगळे वारकरी माणसं आहेत. आपल्या जीवनात थोडंफार राहत पण समाज भयंकर भरकटलेला समाज आहे. मग आता आशाला तसंच वाहून द्यायचं का ते नाही. त्याला कुठंतरी बाजूला आणून त्याला सांगितलं पाहिजे. मग आता अशा समाजाला जर हा कर्ममार्ग सांगितला झेपल का त्याला. त्याला तत्वज्ञान सांगितलं तर झेपन का त्याला. त्याला काही कळत नाही महाराज. त्याला काही कळत नाही. हे तुकाराम महाराजाला माहिती होतं आणि म्हणून महाराजांनी हे सगळ्यातून वजा करून नामाची गोष्ट सोपी सांगितलेली आहे. महाराज म्हणतात उचित विधी विधान न कळे आणि न घडे कळत नाही आणि घडत नाही. एवढं छोटंसं उदाहरण सांगायचं. विठाल 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 विठाल. डोंगरा शेजारी राहणारी बाई आता काय करत दुष्टांत सांगायची. माझी प्रकृती नाही मला येतही नाही पण सांगावी लागतात. आता काय होतं
खेडेगावातली माणसं तत्वज्ञानाची गोष्ट डोक्यावरून जाते आणि नाही ते सांगा आणि लोकांना मग ते मग बिघडतोयच कार्यक्रम सगळं. आता काय करा, आता मी तर पाठ सांगणारा माणूस मला ते नाही सांगता येत नाही, पण सांगतो मी, जाऊ द्या. सांगू का नको तो म्हणला सांगतो. काय पंचायत पडली बघ तुला, आता काय सांगू का नको सांगू, पण मला सांगायचं तुला हो नाही तर नाही एवढंच म्हणायचं. तुला काय काय तुला काय त्याचं कोणता डोंगराचा नको, बरं गावातला सांगतो बस का. मग पाटलाच्या घरचा सांगतो, मग काय पैठण मधला सांगतो. हा महाराज म्हणलं का काय काढायचं पोथडीतून. डोंगराच्या कडतली बाई राहणार होती पण ती पैठण मध्ये आली होती. आता काय अडचण तुला. हा मग श्रावणाचा महिना होता, आता ब्राह्मणाचं गाव म्हटल्यावर तिथं काय प्रश्न आहे महाराज. श्रावणाचे महिने जे घरोघरी सगळे सत्यनारायण ते पाहिलं त्यांनी रांगोळी काढलेली, सगळे असे केळीची खुंट बांधलेली, सगळे असे बसले, 4 माणसं बसली. आणि मग त्या महाराजांची पोथी भटजीबोची पोथी चालली होती. साधू आणि आला, लीलावती आली, कलावती आली, नाव बुडाली, वर निघाली, पालथी पडली, उतानी झाली, प्रसाद घेतला, मुक्त झाली. त्या बाईने ते सगळं ऐकलं, ते वाटलं फार चांगलं आहे, म्हणजे आपल्याला पण सत्यनारायण करायला पाहिजे. आणि मग ती भटजीकडे म्हणली काही सांगा पण मला एक तारीख द्या. ते म्हणला बाई सुगीचे दिवस आहेत, तारीख काही मोकळे नाही, तुम्हाला काय डोकं खाऊ नको. ते नाही काही करा, तारीख द्या. दिली त्यांनी आपली डायरी उचकून आदली मधली कशी तरी सोमवार गुरुवार. अरे काय करू म्हणले, काय नाही घर सारायचं म्हणले, उभं घर सारवायचं म्हटले, न्यायचं धुवायचं, रांगोळी काढायची, यादी दिली, हे सगळं एवढं आणायचं. झालं. आता गुरुवारचा दिवस उगवला आणि बाई साहेबांनी घर सारवायला सुरुवात केली. आता ते उभं घर सारवायचं. तुमच्या काय आयुष्यात ते उभं घर सारवायची तुमच्यावर परीक्षा आली नसेल कधी, भाग्यवान येत तुम्ही. आमच्या काळात त्या राम 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 ते घर सारवायचं काय सांगायचे तुम्हाला, लय रट्टे खावं लागायचे लहानपणी. ते मग ते घर सारवायचं तर म्हशी बांधून, गाया बांधून, शाळा बंद, नांगर बंद, मग सगळे घरी. ते दसरा दिवाळी आली का मग एकाने माती आणायची, एकाने शेण आणायचं, एकाने ती चाळायची, एकाने ती कालायची, एकाने गारा करायचा. आणि ते बुडापासून शेंड्यापर्यंत घर सारवायचं. त्याला म्हणतात उभं घर सारवायचं, नाही म्हणतात घर उभं करून सारवायचं असं असं उभं घर सारवायचं ते. आणि मग तो सारवायचा कार्यक्रम सुरू झाला रे झाला. मग त्या बाईसाहेब त्या शिडीवरती आणि हे ते मुख्यमंत्री बाकी सगळे टाळकरी त्यांच्या हाताखालचे. आणि मग ते सारवायचं म्हटल्यानंतर दुपारी बाईसाहेबांच्या चेहरा पावा केस ते तोंडवर पाडलेली, ते पातळ खवले. अरे बाप रे बाप, सर बाई अंधारात पाहिजे तर माणूस ॲडमिट केला पाहिजे ना, अशी परिस्थिती, लय भयंकर परिस्थिती ती. जर तसं त्या बाईने घर सारवायला घातलं. आता ती एकटी दुकटी झालं. दुपारी 12 वाजले, ते आलं भटजी गाय करीत. तो लागा ग म्हणलं तुझं तर घर अर्धच झालंय सारं. ती म्हणली भटजी बा लय प्रयत्न केले पण आता काय करू. ते म्हणलं बरं तुझं चालू दे म्हणले सारवायचं, आता मी तुझ्या मालकाकडून करून घेतो सत्यनारायण. हां. आणि ती म्हणली मी, तुम्ही काय नको म्हणले, सुपारी खावायला होतं म्हणले. ती म्हणली सुपारी, आणि मग काय तुम्ही नसली चालते म्हणजे सुपारी खावायला होती म्हणजे. मला असेल ती लहानपणापासून शंका आहे. ती बाई नसल्यावर सुपारी खावीते, मग माणूस नसल्यावर नारळ खावला चालतो का नाही हे मला काय अजून त्याचा अंदाज नाही. बाईने तर सत्यनारायण करायला ठरवला, मग माणूस नसल्यावर नारळ खायला काय हरकत आहे. मग ते सुपारी त्याला ते आता बिची भोळी बिचारी शेतकरीची बाई. बरं मान करावं मी तर घर सारवते. झालं ते सुरू झालं. ते आता सुरू झाल्याच्या नंतर महाराज त्या बिचारीने कधी सत्यनारायण शब्द पण ऐकला नव्हता. रानात राहणारा मनुष्य. त्यांनी खुंट मांडले, रांगोळी काढली, रंगणात ठेवा. झालं. पाणी घेतलं, बसा म्हणला इथं कपडाला लावून घेतलं. तुम्ही घ्या पाणी, लावा डोळ्याला. सुरू झालं केशवायन मा माधवायन मा. आता याला पाणी घ्या कळना आणि डोळ्याला लावायला कळे ना. ते पाणी घ्या डोळ्याला, तुम्हीच त्याच्या तोंडाकडे पाहायचं. तिने बऱ्याच वेळा म्हणलं पाणी घेऊन डोळ्यावर, याला काहीच कळलं ना. याने बरंच पाणी अरे म्हणलं याच्या दोन्ही फेजा उडालेल्या दिसतात म्हटलं, याला काही कळत नाही. मग ते हे बघ मी जसं म्हणेल तसं म्हणायचं आणि मी जसं करेल तसं करायचं. त्याने आपली होकारावर ती मुठी हलवली. त्यांनी परत ओतून घेतलं. मी जसं म्हणेल तसं म्हणायचं आणि मी जसं करील तसं करायचं. त्याला वाटलं याला तो म्हणेल तसं म्हणायचं, त्याचं काय अवघड आहे. ते झालं सुरू. घ्या पाणी लावा डोळ्याला. हा म्हणला घ्या पाणी लावा डोळ्याला. आता ह्यो म्हणला अरे मी तुला म्हणतोय पाणी घेऊन डोळ्याला लाव. तो म्हणतो मी आहे तुला म्हणतोय पाणी घेऊन डोळ्याला लाव. आता बा मन भोकेलेलं दुपारच्या वेळी. आज भूक लागल्यावर माणसाला लय राग येतो. मूर्ख आहे का रे पाणी घेऊन डोळ्याला म्हणत होता. मूर्ख आहे का रे पाणी घेऊन डोळ्याला म्हणतो.
इकडे इकडे पाहा ते ब्राह्मण तापड होतं जेव्हा कान कडाड मारल्यावरती आता याला वाटलं हे सत्यनारायण सुरू झालं यांनी इकडे तिकडे पाहता अशी टाकली आता वामनाची गोष्ट काय नियमनिष्ठ पोकळ काष्टा इकून गाडो घुसलं तर पलीकडे निघत त्याचं काय खरं असतं ते त्याने जेव्हा एका ठोक्यात खाली पडला तर खाली पडलं बामनाने हाणायला सुरुवात केली याला वाटलं हे सुरू झालं तिने छातीवर बसला जेला भर का धपा धप धपा ती शेजारची बाई आली तुम्ही ठोकूबाई अगं तुझ्याकडे सत्यनारायण ते काय चाललं बाई म्हणे हे काय ते काय चालू म्हणजे म्हणजे तिला अंदाज नव्हता काय चाललाय तेव्हा याला काय म्हणतात ते कर्मधर्म नव्हते सांग उन्या अंगे पतन कर्म धर्म नवते सांगा उन्या अंगे पतंग अंगे पतन कर्म धर्म नवते सांग उने अंगी पतन उने अंगी पतन उने अंगी पतन कर्म धर्म उने अंगी पतन उने अंगी पतन उने अंगी पतन असो विषय लांबला कर्माचं काठिण्य प्रतिपादन करायचं ज्ञानाचं काठिण्य ज्ञानाचं काठिण्य आणि कर्माची सूक्ष्मता त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट आहे अष्टांग योग तो अत्यंत कठीण भगवंताने अर्जुनाला सर्व सांगितलं पण अष्टांग योगाच्या बाबतीत भगवंताने चक्क अर्जुनाला संदेश दिला क्लेशोधिक देशा व्यक्ता सत्तचेतसाम अव्यक्ता हे गतिर्दुःखम देवत भिरवाप्यते जी 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 भूतांच्या हिते निरालंब्य अव्यक्ती पसरल्या शक्ती भक्ती विना तया महेंद्राधिपती वगैरे 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 नको वेळ घालायला म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा त्या दुःखाचा शेल वाटा भाग आला बस करतो नको सांगते एक सांगितलं तरी एकात माझं कीर्तन होईल ते पण पुढे सांगत बसता कर्मयोग अत्यंत सूक्ष्म आहे ज्ञानयोग अत्यंत कठीण आणि अष्टांगयोग अत्यंत क्लिष्ट आहे हे तिन्ही अत्यंत कठीण असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात या सगळ्यापेक्षा भक्तियोग सोपा आहे आणि भक्ती 9 विधाची आहे 9 विध भक्तीपेक्षाही नामभक्ती ही सगळ्यापेक्षा सोपी असल्यामुळे महाराज म्हणतात जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पाप जन्मांतर जळतील पाप जन्मांतरे बोला लगती सयास जावे वनांतरा लगती सयास जावे वनांतरा नामाची सुलभता नाम संकीर्तन साधन पैसोपे सहजरित्या कोणता आयास नाही इंद्रियाचा सायास नाही शरीराचा सायास नाही देशकालाचा सायास नाही पवित्र अपवित्रीचा सायास नाही विना सायास असं नामसंकीर्तन आहे आणि ते घ्या तुकाराम महाराज नामसंकीर्तन साधन पै सोपा आहे आग्रहपूर्वक घ्या तुम्हाला आम्हाला नाही घ्यायचं आमची काय गरज आहे ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं आम्हाला काय गरज आहे अशी तुम्हाला कोणाला शंका येत असेल तर या जगतामध्ये आमच्याकडे दोषच नाही तर नाम का घ्या बरोबर आहे का नाही ज्याच्याकडे पाप आहे ते नामस्मरण करायचं आमच्याकडे जर पाप नाही तर आम्ही काय नामस्मरण करायचं पण मला एक सांगा असा जगात कोणी जन्माला आलाय का त्याच्याकडे दोष नाही त्याच्याकडे पाप नाही असा कोणी जन्माला आलाय का अरे जीव होणं तर पाप आहे जीव होणं तर दोष आहे
जन्माला येणं तर दोष आहे, जन्माला येणं तर पाप आहे. पाप नाही, दोष नाही अशी गोष्टच नाही महाराज. अशी तुम्ही जर व्याप्ती मांडली तर ज्या ज्या ठिकाणी जीवत्व आहे तेथे तेथे पाप आहे. ती गोष्ट दोष आणि जीवत्व याचा अन्योन्य संबंध आहे. तुम्हाला त्याला वेगळं करताच येत नाही. आणि म्हणून पापाची गोष्ट दोषाची गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात, अरे आमच्या पापाला काय म्हणतो, आमच्या पापाचं मोजमाप करता येत नाही. महाराज म्हणतात अल्पभाव, अल्पमती, अल्पायुष्य, नाही हाती, अपराधाची ओळलो मूर्ती, अहो वेदमूर्ती पर्यसा, किती दोषा देऊ परिहार, गुण दोष मळले अंतर, किती दोषा देऊ परिहार, गुण दोष मळले अंतर, आदि वर्तमान भविष्यकार, लागे अंत पार ऐसे नाही, वर्तमान भविष्यकार, लागे अंत पार नाही, किती दोषा देऊ परिहार, गुण दोष मळले अंतर, आदि वर्तमान भविष्यकार, लागे अंत पार ऐसे नाही, बोला किती दोषा देऊ परिहार, गुण दोष मळले अंतर, किती दोषा देऊ परिहार, लागे अंत पार ऐसे नाही, किती दोष देऊ परिहार, गुण दोष मळेले अंतर, आदि वर्तमान भविष्यकार, लागे अंत पार ऐसे नाही, ज्याचा अंत नाही. अंतच नाही आपल्या दोषाला महाराज. आपल्याला आपले दोष वाटत नाहीत, आपल्याला आपले दोष कळत नाहीत. असे आपली म्हणजे मांजरासारखी जात असते महाराज. आपले दोष कधी उघडे करायचे नाही. म्हणजे जसं ते मांजर लघवी संडास करतं झाकून टाकतं, तशी आपल्याला आपले दोष झाकवणं त्यात इतकी हौस वाटते आपल्याला. आपण त्याला पुरुषार्थ समजतो, आपण त्याला काय समजायचं तुम्ही समजा, पण आपल्याला तो प्रत्येकाला मूर्खपणा अतिशय आवडतो महाराज. दुसऱ्याची चूक दाखवून देण्यात आपण मास्टर आहोत. दुसऱ्याच्या चुका बाहेर काढण्याकरता आपल्याला काय, आपल्या जेवढ्या डिग्र्या द्याव्यात तेवढ्या कमी आहेत महाराज. नवरा बायकोची भांडणं का होतात, गुरु शिष्यांची भांडणं का होतात, शेजाऱ्या शेजारी भांडणं का होतात, मित्रामित्रात झगडे का होतात, काहीच नाही. त्याचं फक्त एवढंच कारण आहे, तू मूर्ख आहेस, तू चुकलायस. पण असा कोणी जन्माला नाही आला माझी चूक झालो, माझी कोण चुकलं. नवरा बायकोनी जर असं एखाद्या बाईने माझं चुकलं ठीक आहे, किंवा नवरा म्हणलं माझं चुकलं माझ्याकडून, असं होणारच नाही महाराज. एवढी कसरत नवरा बायकोचंच नका घेऊ, मित्राचं तेच आहे, शेजाऱ्याचं तेच आहे, गुरु शिष्याचं तेच आहे. अरे उठून आपण रोज तोच झगडा करतो. कोणता, मीच योग्य आहे, माझंच बरोबर आहे, तू चुकलायस. वस्तुस्थिती अशी आहे, मानायला तयार नाहीत महाराज. आपला दोष काय आहे तो आपणच कबूल करीत नाहीत. बाकीचा काय प्रश्न घेऊन बसलात. आणि दोष जर कबूलच नाही केले कसे दोष जातील, दोष जर समजलेच नाहीत कसे दोष जातील. आणि आपल्याला दोषाचेच गुण वाटायला लागलेत, दोषाचेच गुण वाटायला लागलेत. त्याला एक वय कारण असतं, त्याला अज्ञान कारण असतं, देशकालाचा प्रसंग येतो, मूर्खपणा हा वाढतच जातो. मूर्खाला मूर्खपणा सिद्ध करण्याकरता कोणत्याही शाळा निर्माण नाही झाल्या महाराज. शिव्या देण्याकरता काय क्लास लावे लागतात काय? राग कोण राग भडकायला त्याला काय मोठी विद्वत्ता लागते काय? एखाद्याने शिव्या दिल्या तर ते सहन करण्याला तपश्चर्या करावी लागते, सहन करायला ग्रंथ वाचावे लागतात, सहन करण्याकरता शिक्षण घ्यावं लागतं. शिव्या द्यायला काय कोण शिक्षण घ्यावं लागत नाही बरं का नाही. सहनशीलता कुठं सहज येते नाहीत महाराज. रोज सकाळी उठले का
वर पारे खाली का पाहता रोज सकाळी उठले का हात जोडायचे, देवा मला एक संधी दे, कोणी माझ्यावर काहीतरी चुका करू दे, मला कोणतरी काहीतरी मला शिव्या देऊ दे, माझा कोणतरी अपमान करू दे. आणि जर असं केलं तर माझ्याकडे खूप मोठं शस्त्र आहे, कोणतं? क्षमा. मला क्षमा करण्याची संधी दे, मला क्षमा करण्याची संधी दे. आमच्याकडे एवढं असून स्वप्न पण नाही पडत आम्हाला कोणाला क्षमा करायचं. बायकोला पण क्षमा करीना तुम्ही मूर्ख माणसं, मित्राला पण क्षमा करीना तुम्ही, शिष्याला पण क्षमा करायला तयार नाहीत कोणी. खुशाल गुरु शिष्यांचे झगडे होते. काय काय परमार्थ क्यू करा तेवढी भयंकर वाईट वाटतं काय महाराज गोष्ट. का सोडित नाहीत ही माणसं? अर्रबल धरलं ताणलं, एकानं सोडून दिल्यावर ताणून का ती गोष्ट? का ताणल्या जाते? नवरा बायकोचे परपंच का बिघडते तुमचे? मित्राचं का शेजाऱ्याचं का बिघडतं? काय गाडून काय ठेवलंय तुमचं त्या बांधावरती? ज्याचं कधीच काय पिकत नाही हे तिथं महामूर्ख खून करतात. ती बांधावरचं पिकतं कधी काय नाही पिकत. काय ह्याच्यामध्ये फक्त त्याच्या अहंता दुखवते. माझं नाही, तू चुकलायस, तुझं आमक. प्रत्येकाची गोष्ट ही भूमिका आहे. मी वेगळा आहे, तुम्ही वेगळे आहेत अशातला भाग नाही. आणि कोणाकडे दोष कमी नाहीत, दोषाचं ज्ञान नाही, दोष समजून घ्यायचे नाहीत. सगळ्यांना एखाद्याला अपमानित करणं. मी पण तसाच होतो. रामचंद्र बाबा बोधे तुम्हाला असं माहीत, आणि नामदेव गवई होते, तुमचा जन्मच नसन झाला. फार गोड माणूस नामदेव गवई, इतके गोड माणसं, असं डोकं कधीवर नाही पाहायचे, लय गोड माणूस. त्यास बाबा आम्ही आता लय ते केशव भगनुरे ते असे सगळे. आता माझं असं पवंगड वय, असं पोरासारखं असं नवीन संगीत शिकलेलं. मग असं ते म्हणजे त्या पोराला म्हणून चाल ते राम काजळी वाजवायला, आम्ही म्हणायला खानदारकर दुंडा मारा तिथं, म्हणजे आज एक काल तर आमची लय चलती. मग मला तिथं तुम्हाला आपला मूर्खपणा सांगायला काय हरकत आहे. मग माझ्या मग कोण मला अशी आडवी तिवडी चाल काढायची, 5.5 मधली 3.5 मधली अशी म्हणजे काय म्हणतो त्याला, म्हणजे अनवट राग अनवट काढायचा, आड मात्री काढायचा. मागच्या माणसाचा अपमान झाला का मग मस्त जसं काय दिल्लीची स्वारी करून आल्यासारखं. काय प्रकार हा, कशाचा प्रकार आहे? मी माझं सांगितलं तर तो प्रकार प्रत्येकाला अपमानित करणं आपलं भूषण वाटतं. आपल्याला एखाद्याला कमी समजणं, एखाद्याला अपमानित करणं आपल्याला त्याचं भूषण वाटतं. ते आपण ते का आपण या गोष्टी कधी ऐकल्या नाहीत. ह्या पण गोष्टी पाय तुकाराम महाराज जर एवढं भगवंताच्या पुढे करतात, मग कमी एवढं तरी करा. पहिली गोष्ट ज्याची पात्रता अशी त्यांनी समाजात सांगावं, मी फार दोष आहे, माझे हे दोष आहेत. 1 नंबरचा माणूस असतो तो, 1 नंबरचा माणूस असतो तो. नाही तुम्हाला जमलं, भगवंतापुढे हात जोडा एकांतात, देवा मी फार चुकलोय. तुकाराम महाराजांनी भगवंतापुढे दोष कबूल केले की नाही? मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिबंध बुद्धी, तुझ मी आठविली नाही कधी. है का नाही केला करविला परोपकार, नाही दयाले पीडितापर, करून येतो केला व्यापार, व्हायला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाची पण नाही पाणी पाळेला पिंड कर्चन, नाही संत सेवा घडली दान, असंग संग घडली अन्याय, बहुत अधर्म उपाय, नकळहित करावे ते काय, नये बोलू इतकं बोलू सुद्धा नाही, इतका वाईट आहे देवा मी. मग आता आपणा घात करून शत्रू झालो मी दावेदार. आपण हे चरणाचा कुठं विचार करतोय कधी? आम्ही आमचे शत्रू आहेत. आपणा घातकर शत्रू झालो मी दावेदार. तू तो कृपेचा सागर पांडुरंगा, माझे एवढे दोष आहेत, मला या दोषातून दूर कर. अरे कमीत कमी नाही आपण समाजापुढे दोष प्रगट केले की त्या दोषाचं क्षालन व्हायला वेळ लागत नाही. पांडुरंगापुढे तरी नसू दे, पांडुरंगापुढे तुमच्या मनापुढे तरी कबूल करता का तुम्ही? संध्याकाळी उतानं पडला ना अंथरुणावरती, एवढं मनापुढे माझ्या कोणी ह्या गोष्टी फार चुकतात राव, ह्या चुकल्यात, मला हे नाही करायला पाहिजे, होऊन गेल्या आता नाही करायचं, पण हे चुकीची गोष्ट आहे माझी. आपल्या मनापुढे सुद्धा आपली तयारीने आपल्या पुढे आपली कबूल करायची. आपल्या तुम्ही आपल्या मनाने जनते आतमध्ये डोकून पाहायचं. हे काय कीर्तनात सांगायच्या गोष्टी नसतात. आपण काय सोडायला तयार आहेत? आपण आपला मोठेपणा बायको पुढे सोडू शकतो का? मित्रापुढे सोडू शकतो का? कोणापुढे सोडू शकतो? नाही सोडित महाराज. मग आपण काय लय शहाण आहेत का? ते गुजरातचा प्रसंग आहे तो. राजा त्याचं नाव मला आठवतो, घडलेली गोष्ट आहे ती, फार प्राचीन गोष्ट.
ज्या कालामध्ये तो प्रजेला बोध करायला निघाला आणि अशा कालामध्ये राजा मोठा धनवान गुणवान होता, शूरवीर होता, विद्वान होता, खूप सदाचारी होता आणि प्रजापालक होता. त्याला मूलबाळ नव्हतं. जाता जाता रस्त्याच्याकडे एक तलाव चालला होता आणि तो प्रजेला उपदेश करायला चालला होता, प्रजेला प्रबोधन करायला चालला होता. मध्यंतरी तलाव होता आणि तलावात एक तरुण मुलगी स्नान करत होते. अर्धे कपडे उघडे, अर्ध अंग उघडं. राजाने घोडा उभा करून त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर बऱ्याच वेळा पाहिलं आणि पुढे चालायला लागल्यानंतर त्याला असं वाटलं, अरे मी काय समाजाला सांगू शकतो, मी जर ह्या डोळ्याने हे पाप करतो मी समाजाला काय सांगेल. त्याने घोडा मागं फिरवला आणि दरबार भरवला. सगळे शास्त्री पंडित वगैरे सगळे आली. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, आपल्या मुलीबद्दल जर एखादी पाप दृष्टीने पाहिजे त्याला शिक्षा काय आहे. आता तो जुना काल होता. ते म्हणजे आपल्या मुली करता, आपल्या मुलीचं काय नाही म्हणले, त्याला दे दंडा शिक्षा आहे. त्यांनी त्याच्या हाताने सरण रचायचं, 50 पाऊल पाठीमागे जायचं, पळायच्या तीन पेटलेलं सरण तुडी टाकायची. तो चालली मग तयारी करा. ते सगळे सभेमध्ये, पण मुलगी कोणाचे काय, तुम्हाला काय करायचं म्हणले. त्याचं सगळी तयारी झाली. मग शेवटी निकरार गोष्ट आली. कोण मुलगी म्हटले, कोण येतो त्याला शिक्षा द्यायची. राजा म्हणला मी आहे. असं लोक म्हणले, महाराज तुम्हाला तर मुलगी नाही, मुलगा नाही, तुम्ही कसं काय शिक्षा घेता. तुम्ही प्रजा ही राजाची प्रजा ही प्रजाच राहते, हे त्याची मुलंच असणार. ती माझ्याकडून अशी चूक झाली आणि त्यामुळे मला शिक्षा घ्यायची. राजा हा लोक त्याला प्राणासारखं प्रिय मानत होते. इतका प्रेम करणारा, इतका प्रजापालक होता तो. सगळा डोम उठला. महाराज रडण्याचा प्रसंग आला. पण त्यांनी सभेमध्ये गेला, तो पळत गेला, सरण पेटवलं, उडी टाकायची. त्या पुरोहितांनी त्याला धरलं. महाराज तुमच्या मनात आलं होतं, इथपर्यंत तुमची शिक्षा बाद झाली, पुढचं तुम्हाला नाही सांगत. समाजामध्ये सभागृहामध्ये उभं राहून त्यांनी ते दोष कबूल केले का नाही कबूल. आपली पात्रता आहे का, आपण समाजामध्ये आपले पाप सांगू शकतो का, नाही सांगत. मग देवा पांडुरंगा पुढे एकांतात आपण नाही सांगू शकत. मग आपल्या मनापुढे आपण दोषच नाही कबूल केले, कशी काय गोष्ट शक्य होईल. जाऊ द्या, मुद्दा सांगायचा आहे. प्रत्येक व्यक्तीकडे दोष नाही अशी गोष्ट नाही. प्रत्येकाला दोषाची खाण आहे. देवा मी अवगुणी अन्याय, तुकाराम महाराज म्हणतात. संपला विषय. वर पा, दोष म्हणजे पाप आणि पाप म्हणजे दोष असतो. मग पाप निवृत्त करण्याकरता तुमच्याकडे काय आहे, कोणतं साधन आहे तुमच्याकडे, काय आहे तुमच्याकडे. कोणी श्रीमंत झाला, गरीब झाला, शिकलेला झाला, अडाणी झाला, तुमच्याकडे आहे काय पाप निवृत्त करण्याकरता. काय तुमच्याकडे 4 गोष्टी आहेत फक्त. पहिली पत्नी, दुसरा पुत्र, तिसरं धन आणि चौथी प्रतिष्ठा. 5वी गोष्ट कोणाकडे सांगा वरात करा तुम्ही. 5वी गोष्ट तुमच्याकडे काय, काहीच नाही. मग यातली गोष्ट पत्नी पाप दूर करते का. मुलगा पाप दूर करू शकतो का, आणि धन पाप दूर करू शकते का, आणि प्रतिष्ठा पाप दूर करू शकते का, नाही. मग पाप आता एवढं प्रवचन कशा केलं ते, आपल्याकडे दोष आहेत ही खात्रीपूर्वक माहिती आहे. आपल्याला माहिती दोष आहे. बरं आपल्याकडे दोष आहेत, दोष निवृत्त करायचं साधन आहे का आपल्याकडे. काय साधन आहे, काय साधन आहे, हे तुम्हाला सांगितलं, एवढंच साधन आहे. मग हे सगळे दोष आणि पाप करायला भागी पाडतात. हे पत्नी पाप करायला तुम्हाला प्रवृत्त करते, मुलगा पाप करायला माणसं हे लोकांचे बांध करतात. हे मूर्ख कशा करता, लबाड्या झबाड्या करतात. कशा करता, याला याच्या पोराची पोटगी भरायची, याला बंगला बांधायचा पोरा करता. कोणाकरता पाप करतो, कोणाकरता पाप करता, पोरा करता ना, कोणाकरता पाप करता. बायकोची खारी भरण्याकरता ना, गारी भरण्याकरता. तुम्ही नसले तरी किती उदाहरणे आहेत. हे प्रपंच नाडी तुटूस तर तुम्ही करताय. कशा करताय, देवाकरता करता काय, का बायकोला खुश ठेवण्याकरता करताय. अरे तीच गोष्ट आहे ती. तुम्ही काय, मी कोणी असलं तरी पत्नीला खुश करायचंय, पत्नीची सांभाळ करायचा आहे, पुत्राला खुश करायचंय, पुत्राची संपत्ती जोडायची, त्याला खूप शिकवायचंय, खरं खोटं वाकडं तिकडं करायचं. हे सगळं काम पापात प्रवृत्त करतात का नाही. आणि पैसा काय करतो, पैसा माणसाला, पैसा पापाकडं पापाची बुद्धी देतो. पैसा पापाची बुद्धी देतो.
अनितीचं धन म्हणजे अवदसा असते. मराठवाड्यामध्ये बायकोला काय म्हणतात, डिकेनानं काय म्हणतात बायकोला, एवढे माहित नाही. नातू झाले तरी माहित नाही तुम्हाला. हा, अरे लक्ष्मी म्हणतात तिला. तिला काय म्हणतात, लक्ष्मी. मग लक्ष्मी वाजत गाजत मंडोळ्या बांधून पुढच्या दाराने येते आणि मागच्या दाराने येते. तिला काय म्हणतात, अवदसा. एवढी बरी पाठी काय ठणकून झालं, अवदसा ही बरी पाठ. म्हणजे माझ्याकडे पाहून म्हणलाय तो इतका खवचटी. म्हणजे मला हिरून ते आम्हाला बायकून तोल नाही, म्हणजे तुम्हाला अवदसा आहे. आता एक म्हणलं होतं ना ते आश्रमात, ते म्हणलं महाराज दारातला पिंपळ तोडून टाका. म्हणलं का रे, ते म्हणलं त्याच्यावर अवदसा राहते. म्हणलं बरं. म्हणलं मग अरे ते अवदसा राहते. अरे म्हणलं मग आता तुम्हाला बायका पोरं पैसा मला कोणी नाही, तेवढी अवदसा तरी मला राहू दे जोडीदार का काय तुला काय जोडीदार तुम्ही का चांगले. मग मागच्या दाराने येते. ऐका, एखाद्याला जर गोळी मारली पुढून लागली तर मागून एवढं भगदाड पडून बाहेर पडते, आणि मागून लागली तर पुढं एवढं भगदाड बाहेर पडते. गोष्ट खरी का नाही? तशी ती अवदसा मागच्या दाराने येते. लक्ष्मी येते भरल्या ओटीने येते, आणि अवदसा येते मोकळ्या ओटीने येते. जशी येते तशी ज्यावेळी जाते ना, एवढं भगदाड पडून जाते. समजलं? तशी गोष्ट आहे. अनितीचा पैसा अवदसा येते, जाताना एवढं भगदाड पडून जाते. आणि कष्टाची संपत्ती लक्ष्मी असते, ती तुम्हाला परमार्थाकडे प्रवृत्त करू शकते, पण अनिती तुम्हाला पापाकडेच प्रवृत्त करू शकते. नको जास्त विस्तार झालं. आणि प्रतिष्ठेची गोष्ट काय 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 करतात माणसं, प्रतिष्ठेकरता काय काय करतात. हे निवडणुका लढितात माणसं, एवढी उलथे पालथे पडतात. काय ते नाही ते काय मधुगरी मागून खाणार आहेत का? कशा करता? त्यांच्या घरी तर उताड आलंय, खाणे वाचून चाललंय का त्यांचं? उताड आहे त्यांच्याकडं. आपल्यासारखे एवढे माणसं रोज खाल्लं तरी त्यांचा एकही कोपरा नाही सरायचा, एवढं आहे त्यांच्याकडे. मग का काय नाही, फक्त मी कोणीतरी आहे, मला हार घातले पाहिजे, गाडीतून खाली तर साहेब साहेब हो सगळं प्रतिष्ठा. बरोबर आहे का नाही? बंगले गायला बांधित हे नवरान बायको बांधल्या 4 खोल्या, 3-3 मजले कशाला उरूर बांधत तो काय त्याच्यामध्ये? हे महाराज लोक बिचारल्यासारखे इथं फोटो तिथं फोटो, इथं बोर्ड याव ट्याव. काय कशा करता हे? अरे म्हातारी झालीत माणसं, 85 वर्षाच्या पुढे गेलीत माणसं, तरी कीर्तना करता 500-500 किलोमीटर पळताय तुम्ही. काय तुम्हाला परमार्थाचं नेमकं समजणंच तयार नाही. डोक्यातली प्रतिष्ठाच जाईना. डोक्यातल्या ह्याच गोष्टी जर जात नाहीत, काय गोष्ट घेऊन बसली महाराज? प्रतिष्ठेची गोष्ट माणसाला काय म्हणतो, ती माणसाला मृत्यूच्या दारात ढकलते. मारता मारता ती सोडत नाही, आणि जाता जाता पण ती सोडत नाही. इतकी गोष्ट आहे. ज्याला प्रतिष्ठेपासून दूर राहता येतं त्याचा परमार्थ स्वच्छ असतो. असं आहे. प्रतिष्ठेच्या भानगडीमध्ये तुम्ही गेलात ना, गेले ते प्रतिष्ठेमध्ये माणसाचा परमार्थ कलंकित होऊन जातो. मग तुम्ही म्हणा एवढं काय सांगतो मी, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. माझा अनुभव काय आहे, आता तोंडाने सांगायची गोष्ट आत्मघात असतो तो, पण तरी मी उत्तम प्रकारचा गवई, उत्तम प्रकारचा कथाकार आहे, उत्तम प्रकारचं कीर्तन. 10,000 लोक एका मिनिटात असे हिसकून घेणार. तुम्हाला सांगतो माझी कीर्तन म्हणजे कुस्तीच तुम्हाला सांगतो, असे खूप मोठं मिळा. पण मी त्या भानगडीत पडलो की तुम्ही पहा माझं जीवनचरित्र. फक्त ते चालवण्याकरता मी कीर्तन केलं, त्यात असं वावत गेलो. रोज कुठे केलं असतं मी, आजही मी तकडा आहे चांगला, टकाटक कीर्तन काही. 5 वय झाली महाराज, पूर्ण बाजूला अजिबात नाही, पूर्ण 100%. ना फोन ना पैसा ना आश्रम ना पोरण ना विद्यार्थी. जायचे 3 पाठ सांगायचे, आपलं आपलं असेल चिंतन करायचं, ध्यान करायचं. हे जीवन तुमच्यासारख्याला आम्ही काय शिकवणार? आम्ही जर उभं राहता येत नाही तरी आम्ही पळायला आमचं काय आदर्श घेणार तुम्ही? प्रतिष्ठा फार वाईट आहे पोरं. प्रतिष्ठा ही गोष्ट पारमार्थिक माणसाला ती लगेच शोभणारी गोष्ट. अरे सहज आली तेवढी घ्यावी, सहज आली तेवढी घ्यावी. त्याच्याकरता पैसे देऊन लोक हारायला होतात, पैसे देऊन तुम्ही कीर्तनं ठेवायला होतात. कीर्तनात तुम्ही बूथ तयार करताय, याचं पाडायचं त्याचं घ्यायचं याचं घ्यायचं. कोणीकडे चाललात तुम्ही? हे माझा शिष्य आहे, ते माझा आमच्या संस्थेचा आहे, ते माझा आहे, त्याचे भेद. अरे भेदभाव सहज गेला.
असं कसं काय होऊ शकतं ती गोष्ट? प्रतिष्ठा कशी माणसाच्या गळ्यात येऊन लटकून बसते महाराज? जो त्या मुद्दा एवढा सांगायचा आहे, अरे आपल्याकडे जे आहे ते जर दोषच किती कीर्तन ऐकणार, अरे किती पाठ करणार तुम्ही? काही गाथा ज्ञानेश्वरी पाठ केली माणूस सुधरत नाही, कीर्तन केली कोण सुधरत नाही महाराज. कीर्तनाने काय नाही होत, पाठांतराने काय नाही होत, कशाने काय नाही होत. ज्यावेळी आठ डोकताना तुम्ही माझे कुठेतरी दोष आहेत, मला बदललं पाहिजे, मला सुधारलं पाहिजे, कालच्यापेक्षा माझ्यात आज काय बदल आहे, ज्यावेळी त्याच्या मनाला पश्चाताप होतो त्या कालामध्ये त्या माणसाला सुधारणा होते. सगळं करावं लागतं, कीर्तनं करावी लागतात, प्रक्रिया करावी लागते, संस्था चालवावी लागते, पण तिथं आपली भूमिका ह्या पद्धतीची असली पाहिजे. आणि मग मुद्दा सांगायचा आहे, प्रतिष्ठा ही माणसाला पापाकडे प्रवृत्त करते. समजलं नाही? धन हे माणसाला पापाकडे प्रवृत्त करतं. मुलगा पण पाप करायला भागी पडतो, पत्नी पण पाप करायला भागी पडते. हे एवढी साधनं आपल्याकडे ते दोष निवृत्त करीत नाहीत. मग दोष निवृत्त करण्याकरता आपल्याकडे दोष तर भरपूर आहेत, दोषाच्या निवृत्तीकरता आमच्याकडे दुसरं काही साधन नाही तेव्हा. मग तुकाराम महाराज म्हणतात, बाबा हो आपण सगळे हातबल आहात तुम्ही, तुमच्याकडे काही साधन नाही, तुमच्याकडे दोष तर आहेत, या जन्मात नाही दोष निवृत्त केले तर मग दुसरं काय करणार? त्याच्याकरता तुकाराम महाराजांनी आपल्याला सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सुलभ आणि सफल सर्व फळ देणारं साधन म्हणजे नामसंकीर्तन. अगदी सहजरित्या नामस्मरण केलं तर पापाची निवृत्ती होते. महाराज म्हणतात, नामसंकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरीचे विठाल. विठ्ठल 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 विठ्ठल. बस 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 बस, मला एवढंच येत होतं. आता याच्या पुढे माझं काही पाठांतर नाही, त्यामुळे मी आता एवढं सांगणार. असं थकवा आला मला, थोडं सांगायचं होतं आता, पण ते महाराज लोक करतात 2 वाक्य सांगतो. पाप हे प्रत्यक्ष नाही. पापाचं काय, पापाचं कोणत्या इंद्रियाला प्रत्यक्ष होतं का? प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे का तो? नाही. मग नेत्राचा विषय आहे का? नाही. मग काय शब्दाचा विषय आहे का? तो नाही. पापाचं कोणत्याही इंद्रियाला प्रत्यक्ष नाही. मग पापाच्या निवृत्ती करता जे सांगितलं तुकाराम महाराजांनी, काय सांगितलं ते? नामस्मरण. नामाने पाप जातं असं तुम्हाला नेमकं त्याचं प्रत्यक्ष कुठं येते? नामाचं काय प्रत्यक्ष? नामातलं काय प्रत्यक्ष नाही. नामाने पाप जातं याचंही प्रत्यक्ष नाही ना, पापाचंही प्रत्यक्ष नाही. फक्त तुकाराम महाराज शास्त्र सांगते पाप आहे म्हणून आहे, आणि नामाने पाप जातं एवढीच गोष्ट आपल्याकडे. गंगे स्नान केलं मग काय होतं? पाप निवृत्त होतं. वाचे म्हणता गंगा गंगा, आपण 1000 प्रमाण म्हणतो. गंगेने पाप जातं, नामाने पाप जातं. नामाने पाप जात नाही, गंगेच्या स्नानाने पाप जात नाही, आणि पाराने पाप जात नाही, पाप दर्शनाने जात नाही. जातं कशाने? गंगेत गेल्यानंतर गंगेतल्या पाण्यामध्ये जी शक्ती असते पाप निवर्तक, स्थूल पापाची निवृत्ती करण्याकरता, त्या नामाच्या पाण्यातल्या शक्तीवर तुमची श्रद्धा पाहिजे. ती श्रद्धा पाप निवृत्त करते. नामात जी तुमची शक्ती असते, श्रद्धा असते, नामातली श्रद्धा तुमचं पाप निवृत्त करते. सर्व साधनामध्ये जर श्रद्धा असेल तर ती पाप निवर्तक होते. श्रद्धे वाचून केलं तर ते ते नामस्मरण पाप निवर्तक होत नाही. लाकडात अग्नी असला, वाळलेल्या गवताच्या ढेगावर टाकला म्हणजे तो का पेटतो का? तो नाही. त्यातला अग्नी प्रगट झाला तरच ते गवत जाळतं. तसं नामातली श्रद्धा, साधनातली श्रद्धा ही प्रगट झाली म्हणजे संपूर्ण पाप जळतात. सगळ्या कीर्तनकाराला माहिती. तो नागनिमेळे समरस कसं झालं वगैरे वगैरे, तो असो भाग तुमच्या कामापुरतं झालं. मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलं. मी अजून अर्थ सांगू शकतो, पण नको, दवाखान्यात जायचं काम होईल मला. किती सांगितलं तर माझं काही संपायचं नाही, आणि तुम्ही काही मुक्त होणार नाही. तुम्ही माझ्यासारखे 100 महाराज खिशात घालून मोकळे झालेत. त्यामुळे तुमचं तिथं राहू द्या, माझं इथंच राहू द्या. का सांगू अजून? हां, अरे मला कुठं जेवर आला आहे काय? तुम्हाला वाटलं तर अजून नाही सांगा, तुम्ही काय चिंता नका करू. चला असो. हां हा, पहिल्यापासून विद्यार्थी माझ्या त्रासाचा लईच विचार करतात. त्यांच्या पाठ ऐकायचा जीवर आला का? महाराज नका, तुम्हाला जागरण झालं. पण मी तुम्हाला सांगतो, कुठं अमरावती अकोल्याहून जरी पाठ कार्यक्रम करून आलो ना,
रात्री पहाटे 4ला जरी गेला का सकाळी 6:30 वाजता 16 विळं निसून त्यांच्याबरोबर पूजेला काय काय आता तर लय गमती सांगितली असतं तुम्हाला, पण आता नको, लोकांना वेळ झाला असं. ते लय गमती पोरांच्या लय असायच्या गमत्या. तरी एक सांगत, थंडीच्या काळामध्ये काय मी तिकडून फिरून यायच्या आधीच नाही, लय गार पाणी असलं ना काही आंघोळच नाही करायची, नुसते कपडे काढायचे. कपडे काढले का भात जायचे का त्याचं आयला आजले गार लागत, आजले गार, त्याचा गण घ्यायचं लावायचं. ते लोक पोरांच्या आगीने आंघोळच नाही केली. मग त्यांनी काय केलं, महाराजांनी आंघोळ नाही केली. मग ते मी आपलं करदुरा कोडा काय आंघोळ नाही केली. मग ते भडे काय नंतर करदुरावाला करायला लागले. मग एकाने काय केलं, ते डोकंवाला करदुरा. असे खूप गमती आहेत. पण चला, विद्यार्थी लहान असतात, ते घडलेत चांगली गोष्ट आहे. असं आजच्या अभंगातलं तात्पर्य आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगते सायास. आता सगळ्या अभंगावर कीर्तन करायला मला एकट्याला सप्ताह करावं लागेल, सगळा 8 दिवसाचा. मग तेवढे सगळ्या अभंगावर सांगता येईल. पण 8 दिवस माझ्याकरता नको बाबा. कोणी नारळ द्याना, कोणी पैसे द्याना, कोणी येणार देत बसू. मला कशाच कोण नाही देत पैसे. पहिले म्हणजे याच्या नादीच लागलो, चाल याला आणून कुठे शिव्या खात बसा. असं काय सांगणाऱ्याने व्यासपीठावर बसल्यावरती आपण सांगायला बसलेला असतो. आता काय कोणाच्या चुका काढायचा असा काय विषय असतो का? समोर बसलेली माणसं असतात, त्यांना हे असं सांगायचं, आपली ती जबाबदारी असते, म्हणून आपण ते सांगतो. असं तो भाग संपवतात. आजचा हा कार्यक्रम हरिभक्तपरायण आमचे सतीश महाराज घाडगे आणि त्यांचे मित्रमंडळी, त्यांचे विद्यार्थी आणि करे टाकळी, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र पैठण तिथले त्यांचे सगळे काही भक्त, परिसरातील वारकरी मंडळी आणि सर्व महाराज मंडळी. आता मला सगळ्यांचे नावं नाहीत, पाठच नाहीत, मला म्हातारपणी आठवत पण येत, आपल्याच विद्यार्थ्याची नावं नाही आठवत मला. तर हे सगळे तुम्ही मंडळी आलेत, 2 तास माझी मराठी ऐकून घेतली, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. माता भगिनी पण या ठिकाणी सर्व आलात, इतक्या लांब मला तुम्ही धन्यवाद. आश्रमावर पहा, आश्रम आपल्याला चालावे लागतात. आपण महाराज एकटा असला, महाराज काय बाजारात मिळतो का? मग तो महाराज काय फुकटची गोष्ट? त्यांनी खूप कष्ट केले असतात. कोणतेही महाराज असतात, त्यांनी खूप घासलेली असते, त्यांनी खूप काय म्हणतो आपण, त्यांनी खूप तप केलेलं असतं. मग त्या महाराजांना सहकार्य करायचं म्हणजे महाराजाकरता नाही, आपल्या परमार्थाकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या संप्रदायाकरता सगळ्यांनी आलं पाहिजे, सगळ्यांनी मुठमुठ टाकलं पाहिजे, म्हणजे आपले कार्यक्रम होत असतात. असं ते विसरलं असलं, धर्मावर बोलायला पाहिजे होतं. पण कीर्तनकार महाराज तुम्ही सगळे बोलत जा की धर्मावरती. एक वाक्यात तुम्हाला सांगतो, त्या संबलमध्ये आपल्या मंदिराचं आहे एवढं सांगितलं तर केवढं मवळ उठलंय. आणि त्यांनी विमानतळावरती हक्क दाखवला, संसदेने हक्क दाखवला आणि हायकोर्टवर हक्क दाखवला. आता इथं आपली तर कुठं काय 50 एकर का 100 एकरचा हक्क दाखवला. काल त्या दिल्लीमध्ये एक कॉलेज आहे 100 एकराचं, त्याच्यावर त्यांनी सांगितलं हे आमचं आहे ते. आता मग तुम्ही तरुण माणसं जर गप बसले, ह्या माणसाला जागं करावं लागतं. आपला हिंदू धर्म फार आजगरासारखा झोपलेला असतो. आपण आतापर्यंत नाही बोललो आपण, पण आता आपल्यावर बोलायचा प्रसंग आला, म्हणून आपल्या लोकांना जागच करीत राहिलं पाहिजे. नाही जागं केलं तर लय भयंकर परिस्थिती. मी त्याच्यावर बोलायला पाहिजे होतं, विसरलो मी, ते वेळ नाही सापडला मला. पण तरुण जागाच झाला पाहिजे. अरे पोट कशाने भरतं, कोणतंही सरकार आलं तर ती प्रक्रिया एकच राहते, काय नसतं फरक, किरकोळ काय फरक राहत असतो. पण आपल्या धर्माकरता शिवाजी महाराजांना तर काय सांगू तुम्हाला, आपले लोक लय गद्दार. अरे शिवाजी महाराजांना त्या मुसलमानापेक्षा त्या मराठीशी जास्त युद्ध करावे लागले. अरे या महाराणा पृथ्वीराजपेक्षा त्या जयचंदचीच संख्या कुठे पण जास्त असते. काय करावं ती गोष्ट. तर त्या असो हे लक्ष ठेवलं पाहिजे सगळ्या तरुण लोकांनी. धर्माची जागृती ठेवायचा प्रसंग आलाय तुमच्यावर. आता 2-5 वाक्य समाजाला जाता जाता जाग करायचं, भक्ती ज्ञान सांगा, पण आपल्या धर्माची पण जागृती देत जा. असो. आणि म्हणून असले सप्तेकर मंदिरं असतील आणि एकूण संस्था चालवतात जे महाराज आहेत, त्यांना खरोखर
100% 101% मी त्यांना अनुवाद काय आशीर्वाद देतो, धन्यवाद करतो. पोरं चांगले तयार करा. कोण महाराज असतील ते पहिले पोरं तयार करायचे. ते बाकीचे प्रतिष्ठान पैसा तुमच्या मागं पळवतो, त्याला कुत्र नाही खात पैशाला. असे पोरं तयार केले ना, ते कुठे वाजवलं, त्यांनी गायलं, त्यांनी कीर्तन केलं तर थेट त्याच्या गुरुजवळ गेलं पाहिजे. ते अरे कोणाचं आहे रे, कोण काय तयार आहे ते, असं पाहिजे ते. आणि म्हणून विद्यार्थी तयार करायला अनुमान नाही, खूप कष्ट आहे. लय कष्ट करावे लागतात पोरं तयार करायला, लय कष्ट करावे लागतात, लय उलटं ऐकून घ्यावं लागतं, लय वाईट गोष्ट असते ती. पण तुमच्या वाट्याला लय ते तुम्ही केलंच पाहिजे. कष्ट होतात, उलटं ऐकावं लागतं, सगळं होतं. पण याचे एवढं पवित्र आणि श्रेष्ठ कार्य परमार्थ दुसरं कोणतं नाही. आणि म्हणून चांगले तयार करा. आणि कोणाला जागा नसली तर इथं या, चांगलं मस्त जागा आहे मस्तपैकी. इथं कोणी आश्रम चालला तर काय अडचण नाही पडायची. अजून सगळे जमून इथं काही विद्यार्थ्याची सोय होऊ शकते. असं भाग आता जरा जास्तच झालं मला, पण झाल्याशिवाय पुनश्च या ठिकाणी भगवतचरणी समर्पित करतो आणि मी या ठिकाणी संपवतो. पुनश्च एकदा सर्वांनी मदत करा, आश्रम चांगल्यापैकी चालवा, एवढं सांगायचं आहे. असो, सर्वांना धन्यवाद देतो आणि सतीश मामाला पण मोठे आशीर्वाद देतो. झाल्याशिवाय पुनश्च भगवतचरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. काय म्हणतं रे? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कोरे वेडे वा कोडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारीला अधिकार म्या पुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वर